गुड आफ्टरनून Good afternoon, ऑल द all the पार्टिसिपेंट्स. participants. गुड आफ्टरनून. आजच्या कार्यक्रमाची आजच्या रूपरेषा अशी आहे. रूपरेषा आहे. स्वागत आणि प्रस्तावना आणि होईल, प्रस्तावना होईल. त्यानंतर प्राचार्यांचे त्यानंतर 2 शब्द प्राचार्यांचे होतील, 2 शब्द होतील. व्यवस्थापकीय शुभेच्छा व्यवस्थापकीय होतील, शुभेच्छा होतील. नंतर परदेशी सर परदेशी आपल्याला सर मार्गदर्शन आपल्याला करतील, मग चर्चा होईल आणि त्यानंतर आभार प्रदर्शन. असा आजच्या आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. रूपरेषा आहे. प्रिय शेतकरी प्रिय मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण शेतकरी शेतकरी मेळाव्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने निमित्ताने सर्वजण भेटत आहोत. भेटत आहोत. आजच्या तारखेकडे पहा, तारखेकडे पहा. आपल्याला नक्कीच आनंद नक्कीच होईल, आनंद होईल. समाधानही वाटेल. ही वाटेल. आज आज 10/10/2020 तसेच आज मानसिक आरोग्य दिवस. या दिवसाचे औचित्य साधून आमच्या ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ महाविद्यालयाने ग्रामीण विकास विभागाच्या तर्फे आज पीक उत्पादनात मातीच्या प्रकारानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती शेतकरी मेळावा घेण्याचे ठरवलेला आहे. हा विषय शेतकरी आणि शेतीविषयक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगाचा आहे. आजच्या लॉकडाऊन मध्ये शेती क्षेत्र खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे आपल्याला नक्कीच ज्ञात झालेला आहे. आणि ही शेती फायद्याची व्हायला पाहिजे, त्या शेतीतून अधिकाधिक नफा मिळवता आला पाहिजे. हा विषयाचं भान ठेवून आपण एका वेगळ्या विषयाकडे जात आहोत. आवाज इको येतो मॅडम, तुमचा आवाज इको होतोय. काय करू सर? स्पीकर लॅपटॉप स्पीकरला पण असणार आणि कानात पण आहे, त्यामुळे तो डबल आवाज देतो. नाही सर, स्पीकर माझा लॅपटॉपचा खराब झाला. ओके सर. So you carry on in short. आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य विषयामध्ये इस्रायल येथे जाऊन अभ्यास करणारे आणि त्याचे सखोल Now it is ज्ञान okay. असणारे माननीय श्री पंकज परदेशी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. माननीय पंकज परदेशी सर हे नाशिक सिन्नर येथील रहिवासी असून त्यांनी बीटेक ॲग्रो, MBA ॲग्री बिझनेस आणि मास्टर इन क्रॉप न्यूट्रिशन म्हणजेच पीक अन्नद्रव्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी इस्रायलला फेलोशिप मिळवलेली होती. आज ते मायक्रोबॉक्स इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये डेव्हलपमेंट मॅनेजर या पोस्टवरती कार्यरत आहेत. तसेच भारतातील पहिले शेतीविषयक रेडिओ चॅनलचे ते एची आहेत. फार्म ग्रो ॲपचे ते फाउंडर सुद्धा आहेत. त्यांचा बायोडेटा मोठा आहे, पण वेळेमुळे आपण ब्रीफ मध्ये त्यांचा बायोडेटा ह्या ठिकाणी मी सांगितलेला आहे. आज अन्नद्रव्यात सखोल अभ्यास करून त्याचा यशस्वीपणे ते वापर करत आहेत. आपल्या प्रोफेशनल आणि शेतीमध्ये सुद्धा त्याचा वापर ते करत आहेत. आणि अशी शेतीविषयी तळमळ असणारी व्यक्ती आपल्याला आज वक्ता म्हणून लाभलेली आहे. परदेशी सर, मी आमच्या ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कॉलेज तर्फे मी आपलं ह्या ठिकाणी स्वागत करत आहे. आमच्या ज्ञानदीप मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष श्री फ्रान्सिस तुस्कानो सर, उपाध्यक्ष डॉक्टर व्हॅलेरियन सर, खजिनदार श्री टोनी सर, सचिव स्टॅनी सर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे. मी आपलेही ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहे. आपण चांगले कार्य केले पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्हाला नेहमीच सतत प्रोत्साहन देणारे आमचे लाडके प्रभारी प्राचार्य डॉक्टर विन्सेंट डिमेलो सर सतत आमचे पाठीशी असतात, आम्हाला मार्गदर्शन करत असतात, प्रोत्साहन देत असतात. सर, तुमचे सुद्धा ह्या शेतकरी मेळाव्यामध्ये मी स्वागत करत आहे. आमच्या IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर जॉना तुस्कानो, व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर सुभाष डिसोजा, सर्व शिक्षक शिक्षकेतर माझे फ्रेंड्स, तसेच या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व पदाधिकारी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक, त्याचबरोबर समाजातील सर्व शेतकरी बंधू,
विद्यार्थी वर्ग ह्यांचं मी ह्या ठिकाणी स्वागत करत आहे. स्वागत करत असतानाच मी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काही सूचना करते. कार्यक्रम चालू असताना कृपया आपला माईक जो आहे तो माईक हा बंद असावा, तसेच व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आपला बंद असावा, म्हणजे माहिती आपल्याला योग्य प्रकारे वेळेत मिळू शकेल. त्याचबरोबर आपल्याला काही प्रश्न असतील तर ज्या वेळेला चर्चा सुरू होईल त्यावेळेला आपण आपले प्रश्न विचारू शकता. तोपर्यंत मध्येच कोणी कृपया प्रश्न विचारू नयेत, सरांना पूर्ण बोलू द्यावे. आपण नक्कीच सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. आता मी आमच्या कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विन्सेंट डिमेलो सर यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करत आहे. डॉक्टर विन्सेंट डिमेलो. गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल. आजच्या ऑनलाईन शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित प्रमुख वक्ते माननीय श्रीयुत पंकज परदेशी सर, आमच्या ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत फ्रान्सिस तुस्कानो सर, आमचे व्हाईस प्रेसिडेंट माननीय सीए डॉक्टर व्हॅलेरियन रॉड्रिक्स सर आणि माननीय श्रीयुत जोसेफ अल्फान्सो सर, आमचे सेक्रेटरी माननीय श्रीयुत स्टॅनिस्लॉस लोबो सर, आमचे खजिनदार माननीय श्री टोनी डाबरे सर, IQAC विभागाच्या समन्वयिका डॉक्टर जॉना तुस्कानो मॅडम, आजच्या वेबिनारच्या समन्वयिका RD डिपार्टमेंटच्या प्रमुख डॉक्टर क्लेमेंटाईन रिबेलो मॅडम, आमचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर सुभाष डिसोजा सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्ग, उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी मित्र. दरवर्षी आमच्या महाविद्यालयामध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं जातं आणि यावर्षी म्हणजे गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये मे महिन्यामध्ये 29 मे रोजी ऑनलाईन शेतकरी मेळाव्याचं प्रथमतःच आयोजन करण्यात आलं होतं आणि तो मेळावा अतिशय सुंदरपणे यशस्वी झाला होता. लोकांकडून तशा प्रकारच्या प्रतिक्रिया आम्हाला आलेल्या होत्या. या वेबिनार वेळेला माती परीक्षण ही काळाची गरज आणि फुल शेती पीक संरक्षण या विषयावरती शेतकरी मेळावा घेण्यात आलेला होता. त्या शेतकरी मेळाव्यामध्ये सहभागी झालेले जे बंधू भगिनी होते त्यांच्या विनंतीनुसार एक व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार करण्यात आला आणि मे महिन्यापासून आतापर्यंत अगदी वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या क्षेत्रातले शेतकरी बंधू भगिनी त्या ग्रुपमध्ये आहेत. आपल्या विचारांची देवाणघेवाण ते करत आहेत. आधुनिक शेतीच्या पद्धती काय आहेत, आधुनिक तंत्रज्ञान काय आहे, आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्या देशाबाहेर म्हणजे परदेशात देखील कशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं जातं हे व्हिडिओद्वारे किंवा अनेक प्रकारे माहितीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. आता ह्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असलेले हे जे बंधू भगिनी आहेत आणि त्यांच्या विनंतीनुसारच आणि आमचे जे सेक्रेटरी आहेत माननीय स्टॅनिस्लॉस लोबो सर ह्यांच्या सूचनेनुसार किंवा विनंतीनुसार आज आपण दुसरा ऑनलाईन शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे पीक उत्पादनामध्ये मातीच्या प्रकारानुसार अन्न द्रव्य व्यवस्थापन हा विषय आपण घेतलेला आहे. 1995 मध्ये समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना झालेली आहे. या संस्थेद्वारे BA BCom त्याचप्रमाणे BBI BMS BAF त्याचप्रमाणे MA मराठी इकॉनॉमिक्स MCom मॅनेजमेंट आणि अकाउंटन्सी त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स इत्यादी अभ्यासक्रम चालवले जातात. महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी आमचे ज्ञानदीप मंडळ सदैव तत्पर असते. इथे मला खास उल्लेख करावासा वाटतो की आजच्या कोरोना महामारीच्या वेळी बऱ्याच लोकांचे अनेक प्रश्न आर्थिक विवंचनांना त्यांना सामोरं जावं लागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी कमीत कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी आमच्या ज्ञानदीप मंडळाने असा खूप मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. आमचे ज्ञानदीप मंडळ केवळ शैक्षणिक कार्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक कार्य करण्यामध्ये देखील ते अग्रेसर आहेत. मग ती नैसर्गिक आपत्ती असू द्या किंवा कोरोना सारख्या महामारीची आपत्ती असू द्या, आमचं ज्ञानदीप मंडळ कुठेच कमी पडत नाही.
आज महाविद्यालयाची इमारत क्वारंटाईन आणि कोविड-19 साठी शासनाच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच आपल्या परिसरातील जे रुग्ण आहेत, ज्यांच्या मनामध्ये शंका आहे किंवा ज्यांना लक्षणे जाणवतात, त्यांना कोविडची टेस्ट करण्यासाठी कुठे दूरवर जावं लागत नाही. तर त्यासाठी आमच्या मंडळाने तशा प्रकारची समाजाची ही गरज भागवलेली आहे आणि खरोखर हे आमच्या ज्ञानदीप मंडळाचं कार्य अतुलनीय असं आहे. आणि ह्यासाठी आमचे विद्यमान कार्यकारी मंडळ, आमचे प्रेसिडेंट माननीय श्रीयुत फ्रान्सिस तुस्कानो सर, आमचे व्हाईस प्रेसिडेंट सीए डॉक्टर व्हॅलेंट रॉड्रिक सर, त्याचप्रमाणे आमचे व्हाईस प्रेसिडेंट जोसेफ अल्फान्सो सर, आमचे सेक्रेटरी माननीय स्टॅनी लोबोस सर, आमचे खजिनदार माननीय टोनी डाबरे सर आणि समस्त ज्ञानदीप परिवार सतत झटत आहे. त्यांच्या मार्गदर्शन आणि पाठिंबा तर अशा प्रकारे आमच्या ह्या ज्ञानदीप मंडळाचं खरोखर आम्हाला रास्त अभिमान वाढतो. आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली IQSC अंतर्गत आमच्या रुरल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने आजचं हे शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. बंधुजन हो, आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये उपलब्ध असलेले नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बन, हायड्रोजन घ्या किंवा ऑक्सिजन, हे पोषक घटक पिकांच्या वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतात. परंतु विद्यमान मातीचे पौष्टिक चांगले उत्पन्न देऊ शकत नाही, तेव्हा अतिरिक्त पोषक द्रव्ये जोडली जाणे आवश्यक आहे. आणि मग ती खतामधून, मग ते कंपोस्ट खत असू द्या किंवा रासायनिक खत असू द्या किंवा बायोसॉलिड सारख्या सेंद्रिय स्त्रोतामधून मातीमध्ये पिकांच्या वाढीसाठी पौष्टिक पदार्थ अर्थात अन्नद्रव्य पुरवणे आवश्यक असतं. अर्थात ही अन्नद्रव्ये पुरवताना त्यांचं संतुलन राखणं हे देखील महत्वाचं असतं. योग्य प्रमाणात व योग्य वेळी अन्नद्रव्ये पुरवल्यास पिकांचं उत्पादन चांगलं होत असतं. अर्थात अन्नधान्याचा अत्यल्प वापर केल्यास उत्पन्न मर्यादित होईल किंवा अतिरिक्त वापर केल्यास अर्थ प्राप्त होणार नाही आणि पर्यावरणाला देखील हानी पोहोचू शकेल. तर आजच्या ह्या विषयावर आपल्याला अति सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये माननीय श्री पंकज सर उपस्थित आहेत. मी त्यांचं प्राचार्य या नात्याने त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून आभार मानतो. तसेच आमच्या ह्या आजच्या वेबिनारसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहे, ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. तुम्ही बरोबर सांगितलात. नत्र, स्फुरद आणि पालाश हे वनस्पतीच्या वाढीसाठी म्हणजेच पिकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याची योग्य मात्रा आपल्या शेतात पडायला पाहिजे आणि त्यासाठीच आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी आता आमच्या ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष श्री फ्रान्सिस तुस्कानो सर यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द शुभेच्छापर व्यक्त करावेत. सर्व मंडळीला नमस्कार. मला वाटतं माझा आवाज येतो का? हो सर, येतो. येतो. ज्ञानदीप मंडळ संचलित येतोय आवाज. सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे संपूर्ण स्टाफ आणि ज्ञानदीप मंडळाच्या संपूर्ण कार्यकारिणी आणि सभासदातर्फे मी श्री पंकज परदेशी सरांचं आणि त्याचबरोबर दुपारच्या वेळेला बांधावरून किंवा घरून शेतातनं जे माझे शेतकरी बंधू भगिनी ज्या वेबिनार मध्ये सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी इकडे स्वागत करतो. गेल्या 27 वर्षापासून ज्ञानदीप मंडळ शैक्षणिक आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यात कार्यरत आहे. अतिशय गरीब परिस्थितीमधनं जी मुलं शाळेत कॉलेजमधनं शिकायचं आणि पुढे जायचं इच्छा व्यक्त करतात त्यांच्याकरता ज्ञानदीप मंडळी संचलित हे सेंट जोसेफ कॉलेज खास त्यांना मदत करतं. या ठिकाणी मी आमच्या स्टाफचा विशेष उल्लेख करू शकेन की ते अतिशय मेहनतीने जी बुद्धीने एव्हरेज मुलं असतात त्यांनाही शिकवून जेव्हा ते कॉलेजमधनं बाहेर नेतात तेव्हा त्यांना खूप मोठ्या मार्काने आणि एक चांगले सुसंस्कृत विद्यार्थी समाजाचा घटक म्हणून ते घडवतात. सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून किंबहुना ह्या वर्षी सुद्धा जेव्हा कोरोना काळ चालू झाला तेव्हा गरिबांना किंवा जे
मजूर वगैरे बाहेरून आपल्याकडे राहण्यासाठी होते, ज्यांना अन्नधान्याची गरज होती, त्यांना मदत करायच्या दृष्टीने ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कॉलेज आणि स्टाफ आणि पूर्ण कार्यकारिणीने आणि सभासदांनी विशेष मदत तहसील कचेरीद्वारे त्यांना केलेली होती. आपल्याकडे निसर्ग वादळ जेव्हा ह्या पश्चिम किनाऱ्यावरती धडकणार ही शक्यता होती, त्यावेळेला SDRFच्या टीमला पूर्णपणे राहण्याची आणि त्यांची सगळी व्यवस्थापन करायचं काम ज्ञानदीप मंडळ संचलित कॉलेजने केलेलं होतं. कोरोना काळामध्ये येथील स्थानिक लोकांची गरज लक्षात घेऊन संपूर्ण कॉलेज आपण कोरोना काळामध्ये कोरोना केअर सेंटर करता दिलं होतं. कॉलेजचा फक्त काही भाग जो ऑफिस करता आम्हाला वापरणे गरजेचं होतं. कोरोना काळामध्ये सुद्धा ऑफिसमध्ये जाणं ऍडमिशनच्या दृष्टीने किंवा काही ऑफिशियल कामाच्या दृष्टीने आवश्यक होतं, तो भाग अलग ठेवता बाकीचं संपूर्ण बिल्डिंग आम्ही कोरोना सेंटर करता दिली होती. ज्याचा वापर आजही होतो आहे. ज्याच्यामध्ये साधारणतः मला वाटतं 3-3.5 हजार लोकांनी टेस्ट किंवा कोरोना सेंटरमध्ये राहण्याच्या दृष्टीने अतिशय फायदा घेतला. 100 बेडचं प्रोव्हिजन आपण कॉलेजमध्ये झालेली होती. आजही ते सेंटर चालू आहे. कोरोना काळामध्ये 29 मेला आपण IQAC आमच्या डिव्हिजनच्या माध्यमातून फुलशेती आणि जमीन जी आपली आहे त्याचं परीक्षण ह्याविषयी कोसबाड कृषी विद्यापीठातनं एकत्रितपणे एक वेबिनार आयोजित केलं होतं. जमिनीचं किंवा मातीचं परीक्षण केल्यानंतर त्याच्यात पुढे काय करावं, या मातीची सुपीकता कशी वाढवावी, त्याकरता त्याच्यामध्ये काही अन्नद्रव्य कशा पद्धतीने दिली जातील की जेणेकरून मातीची जमिनीची पत वाढवता येईल आणि त्याच्यातनं आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येईल, ह्या पद्धतीने आम्ही विचार करत होतो. आणि आम्ही सांगायला आनंद आहे की त्याकरता आजचे प्रमुख वक्ते श्री परदेशी सर यांनी आज आपल्याला मार्गदर्शन करायचं कबूल केलं. मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढील भाग त्यांनी चालवावा म्हणून मी त्यांना विनंती करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर. खरंच ज्यांना आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत असे पंकज सर, त्यांनी आपल्यासाठी खूप मोठा वेळ काढलेला आहे. खूप बिझी असतात. मगाशी मी थोडक्यामध्ये त्यांचा बायोडेटा आपल्यासमोर ठेवलेला आहे. मी पंकज सरांना विनंती करते की पीक उत्पादनामध्ये मातीच्या प्रकारानुसार अन्नधान्य व्यवस्थापन ह्याच्यावरती आम्हा सर्वांना आपण मार्गदर्शन करावं. पंकज सर, पंकज परदेशी. नक्कीच. सर्वप्रथम ज्ञानदीप मंडळ उत्तर वसई संचलित जे तो पूर्ण मंडळ, त्यांचा पूर्ण तुमचा एक टीम आणि जे आपलं सेंट जोसेफ कला व वाणिज्य महाविद्यालय आहे विरार येथील, या पूर्ण टीमने मला आज इथे संधी दिली. तुमच्या विद्यार्थी, तुमचे शेतकरी, तुमच्या अंडर जे असलेले आहेत त्यांच्यासोबत मला बोलायला संधी दिली, त्यासाठी धन्यवाद. आणि माझ्या मते उशीर न करता आपण कार्यक्रमाला किंवा आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करूया. तर आजचा आपला जो विषय आहे पीक उत्पादनात मातीच्या प्रकारानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन. तर शेतकऱ्यांना टार्गेट किंवा शेतकऱ्यांना अनुसरूनच मी हे चर्चा करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या विषयातच त्याचं महत्व किंवा त्याची माहिती दडलेली आहे. म्हणजे थोडक्यात पीक उत्पादनात मातीच्या प्रकारानुसार व्यवस्थापन. मातीमध्ये काय आहे? सगळे अन्नद्रव्य आहेत, बरोबर. आणि ते फक्त पिकाला उपलब्ध झाली पाहिजे स्टेजेसनुसार, गरजेनुसार, त्यानुसार ते पीक चालत असतं किंवा वाढत असतं. म्हणजे कुठलंही पीक, कुठलंही झाड हे हिरवं आहे याचा अर्थ काय की त्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा त्यांच्या मुळांद्वारे, जमिनीद्वारे होत आहे आणि ते पुढे चालत आहेत. मग स्टेजेस असतात. शाखीय वाढ असते ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो. त्यानंतर प्रोडक्टिव्हिटीसाठी जी फुलधारणा असते, त्याच्यानंतर फळधारणा असते, नंतर हार्वेस्टिंग असते, नंतर रेस्टिंग पिरियड असतो, त्यानंतर परत एक, असं सो ऑन, म्हणजे असं चालू असतं कुठल्याही पिकामध्ये. मग काही पिकं 12ही महिने उत्पन्न देत असतात, काही पिकं हे अॅन्युअल म्हणजे वर्षातनं एकदा हार्वेस्टिंगला येत असतात. तर यानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे किंवा जमिनीतनं झाड घेत असतं. आता मातीचे प्रकार.
फॉर एक्झाम्पल आपण मातीच्या प्रकारात जर बघितलं तर एक 4-5 प्रकार येतात, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर्वप्रथम जी येते, जी पोयटा माती येते, बरोबर. तर ही पोयटा माती म्हणजे काय, की त्याच्यामध्ये हे नदीच्या काठच्या वगैरे ह्या सॉइल असतात, त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ हा कमी असतो, नत्र पण कमी असतो, पण सेंद्रिय कर्ब हा 0.1 ते 0.1 टू 0.5 हा सेंद्रिय कर्ब असतो. त्याच्यामध्ये सँडचं म्हणजे वाळूचं प्रमाण हे 10 ते 15% असतं. क्लेचं प्रमाण 30 ते 40% असतं. म्हणून त्याला आपण पोयटा माती म्हणतो. म्हणजे पोयट्याचं प्रमाण 30 ते 40% असतं आणि उरलेली मुरमाड वगैरे ते 20 ते 30% असतं. त्याचा पीएच 6 ते 8 च्या दरम्यान असतो आणि अशा सॉइलमध्ये आपण अ, जे काही पोटॅश जास्त म्हणजे पालाश, एन-पी-के, के मधला जो के आहे, हा याच्यात जास्त असतो. त्यामुळे पालाश जास्त लागणारी किंवा पालाश गरजेची असलेली पिकं आपण त्याच्यात घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात शुगर बेस जी काही चवीनुसार जी काही पिकं असतात, त्याच्यात आपण जास्त घेऊ. ती पिकं आपण त्याच्यात घेऊ शकतो. दुसरी जी येते ती ब्लॅक सॉइल येते. म्हणजे आपण तिला म्हणतो काळी माती. तर ही बेसाल्ट दगडापासून तयार झालेली किंवा अ, व्हॉल्कॅनो आपण काय म्हणतो ज्वालामुखीच्या जो काही लावा असतो त्याच्यापासून तयार झालेली ही सॉइल आहे, आपल्याला भेटलेली आहे. जवळपास 32 मिलियन हेक्टरच्या आसपास ही सॉइल आपल्या भारतात उपलब्ध आहे. म्हणजे महाराष्ट्र, एम-पी, ओरिसा, आंध्र प्रदेश, साउथ भागातला जो कर्नाटक आहे, नॉर्थ कर्नाटक आहे, त्याच्यानंतर तामिळनाडू आहे, या ठिकाणी क्लेचं प्रमाण जास्त आहे. आता या सॉइलमध्ये सुद्धा पालाशचं प्रमाण जास्त असतं. त्यानंतर सेंद्रिय पदार्थ हा कमी असतो. अ, या सॉइलचं जे काही स्ट्रक्चर किंवा जे काही टेक्स्चर असतं त्यामध्ये तडे पडतात. म्हणजे जे काही आपण पाणी देतो, नंतर ती वापसा कंडिशनला येतात. तर अशा सॉइलमध्ये जी काही ब्लॅक सॉइल असते तिला तडे जास्त पडत असतात आणि त्याच्यानंतर तिची त्यामुळे पाणी धरण्याची क्षमता जास्त असते. तर आता शेतकरी मित्रांनो, ही जी टर्म आहे, हा जो विषय आहे, की पाणी धरण्याची क्षमता, याच्याकडे जवळपास कोणाचा अभ्यास नसतो किंवा कोणी त्याच्याकडे अभ्यास असला तरी लक्ष देत नसतं. पण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना किंवा पाणी व्यवस्थापन करत असताना किंवा कुठलंही पीक करत असताना आपण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता, याबद्दल अभ्यास आपल्याकडे किंवा नॉलेज आपल्या मातीचं असलं पाहिजे. याचं कारण असं, थोडक्यात आपण एक उदाहरण घेऊया, की 100 लिटर पाणी आपण सॉइलला दिलं आहे. बरोबर. आपण एक साधारणतः 8,000 ते 40,000 लिटर पाणी आपण साधारणतः पिकांना देत असतो. बरोबर. म्हणजे 1 लिटर प्रति स्क्वेअर मीटर पासून तर 8 लिटर प्रति स्क्वेअर मीटर म्हणजे 32,000 प्रति एकर आपण उन्हाळ्यात पाणी देत असतो. तेच आपण 7 ते 8,000 लिटर पाणी हे पावसाळ्यात किंवा थंडीत देत असतो. किंवा पिकाला गरजेचं असतं. देत असण्या म्हणण्यापेक्षा पिकाला गरजेचं असतो. देतो आपण आपल्या पद्धतीने. ज्याच्याकडे ड्रिप नाही, ज्याच्याकडे फ्लड आहे, ज्याच्याकडे विहिरीला खूप पाणी आहे, तो दररोज किंवा भरपूर पाणी देतो. अभ्यासानुसार कोणाचंच शक्यतो नसतं. कारण की ही पारंपरिक शेती चालत आलेली आहे. ड्रिप असो की फ्लड इरिगेशन असो, आपण आपल्या पद्धतीने पाणी देत असतो. पण ते जमिनीच्या अभ्यासानुसार की जमिनीच्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा पाणी धरण्याच्या क्षमतेनुसार आपण अ, अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. तर आपण आपल्या उदाहरणाकडे वळूया. 100 लिटर पाणी आपण जमिनीत टाकलं आहे. पाणी धरण्याची क्षमता म्हणजे 100 लिटर मधलं किती पाणी त्या मातीने धरून ठेवलं आणि किती पाणी तुमच्या पिकाला अवेलेबल करून दिलं. थोडक्यात, जर काळी माती आहे, जो आपण ब्लॅक सॉइल बद्दल चर्चा करतोय. काळी मातीची पाणी धरण्याची क्षमता ही 80 ते 85% आहे. थोडक्यात 100 लिटर पाणी जर तुम्ही टाकाल, तर त्यातली ती 80 ते 85 लिटर पाणी धरून ठेवणार. उरलेलं 20-25 लिटर, 30 लिटर पाणी ती पिकाला उचलू देणार. बरोबर. बाकी पाणी मातीच्या कणांमध्ये किंवा जी पोरोसिटी जी सच्छिद्रता असते ती ती धरून ठेवणार. बाकीचं पाणी ती रिलीज नाही करणार. म्हणजे थोडक्यात दिलेली खतं, बरोबर. एकदम सोप्या भाषेत सांगतोय, लक्षात घ्या. आपण 100 लिटरमध्ये काही खतं दिली आहे, तर त्यातली 80 ते 85% ती धरून ठेवणार आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, की आपण जी खतं देत आहोत, आपल्या डोक्यात आहे का मी 50 किलोचा डोस दिला आहे, तो पिकाला अवेलेबल झालाच. मी दिलाय म्हणजे ते झाडाने घेतलंच. पण तसं नसतं शेतकरी मित्रांनो. फरक असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यातला हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, की पाणी धरून ठेवण्याची क्षमता. त्याच्यामुळे ते अन्नद्रव्य पण धरले जातात. सगळ्यात महत्त्वाचे, अन्नद्रव्य जरी एकवेळेस रूट झोनच्या पसरलेल्या जाळ्यामुळे जर उपलब्ध होत असतील, पण
पाणी हे तसं त्या पद्धतीने उपलब्ध होत नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक संभ्रम आहे, की ब्लॅक सॉइल म्हणजे पाणी कमी द्यावं. बरोबर? किंवा मुरमाड माती आहे म्हणजे पाणी जास्त द्यावं. पण असं नसतं. आपण कुठलं पीक आहे, कुठल्या मातीचा प्रकार आहे, त्याचे गुणधर्म काय-काय आहे, त्याच्यामध्ये अन्नद्रव्य कुठले कमी जास्त आहेत, त्यानुसार आपण कामकाज केलं पाहिजे. तर थोडक्यात ब्लॅक सॉइलमध्ये आपण कापूस, सूर्यफूल, सोयाबीन, कडधान्य वगैरे, तृणधान्य किंवा हॉर्टिकल्चर क्रॉप हे अशा प्रमाणात आपण घेतले पाहिजे. आता यामध्ये जवळपास 70% पर्यंत म्हणजे ब्लॅक सॉइलचा जो विषय आहे, त्यामध्ये 70% पर्यंत क्ले असतो, कोरडा असतो. म्हणजे त्यामुळे त्या हिशोबाने आपण नियोजन केलं पाहिजे. त्यानंतर तिसरी जी येते, जी मला पण खूप म्हणजे त्यामध्ये त्या सॉइलमध्ये मी जास्त काम करतो किंवा शेतकऱ्यांना सजेस्ट करतो, की आपण त्या सॉइलमध्ये काम केलं पाहिजे, पिकं केली पाहिजे. ती आहे रेड सॉइल म्हणजे लाल माती. कारण की या लाल मातीमध्ये फेरस आणि मॅंगनीज ही जी काही न्यूट्रिएंट्स म्हणजे आपण सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यांना म्हणतो, ती जास्त प्रमाणात असतात. अगदी 1200 ते 1400 पीपीएमच्या आसपास असतात. तर ही अन्नद्रव्य कुठल्याही पिकाला जास्त म्हणजे जी काही पिकं आहेत, हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत किंवा फुलं पिकं आहेत, की कारण की मला जवळपास 19 प्रकारची फुलं पिकं तुमच्या भागात होतात असं मॅडमकडनं कळालं. तर शेतकरी मित्रांनो, फुलं पिकांमध्ये किंवा कुठल्याही पिकात हिरवा रंग सोडून जर दुसरा रंग जर फुलाला किंवा फळाला धारण करायचा आहे, बरोबर? म्हणजे पानाचा रंग हिरवा आहे, पण तुमच्या फळाचा रंग किंवा जे काही तुम्ही हार्वेस्ट करणार आहात, म्हणजे फळं असू द्या, फुलं असू द्या, जे तुम्ही हार्वेस्ट करणार आहात, तोडा करणार आहात, त्याचा जर रंग हिरवापेक्षा वेगळा असणार आहे, तर त्याला तुम्हाला मॅंगनीज आणि फेरसची गरज ही 1200 ते 1400 पीपीएमच्या आसपास गरजेची असते सॉइलमध्ये. तर तो गुणधर्म रेड सॉइलमध्ये आहे. तसेच रेड सॉइलमध्ये 55 ते 66% पर्यंतच पाणी धरण्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे तुम्ही 100 लिटर पाणी देणार आहात किंवा 1000 लिटर पाणी देणार आहात, त्यातला 50% पाणी हे पिकाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वापसा परिस्थिती आणि अन्नद्रव्य उपलब्धता ही रेड सॉइलमध्ये चांगली असते. मग त्यामध्ये पण सँड जवळपास 35 ते 75% असते. त्यामुळे निचरा वगैरे हा सुंदर त्यात होत असतो. सर्वात महत्त्वाचं सेंद्रिय कर्ब हा त्याच्यात 1 ते 2% असतो. म्हणजे जे काही आपण कार्बन म्हणतो, ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब जे काही आपण म्हणतो, त्याच्यात 1 ते 2% असतं. त्यामुळे ते खूप चांगलं असतं. त्यानंतर आपण पुढची जी माती आहे ती मुरमाड माती म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी जी काही सॉइल असते. ही जमिनीची धूप होऊन त्यात फेरस व अॅल्युमिनियम ऑक्साईड शिल्लक राहतं. तर ही लॅटराइट सॉइल असते आणि जिथे पावसाचं भरपूर तीव्रता आहे, अशा ठिकाणी सुद्धा ही सॉइल तयार होत असते. पण यामध्ये सेंद्रिय पदार्थ देखील शेतकरी मित्रांनो अशीच असतात. 1 ते 2.5% पर्यंत लॅटराइट सॉइल मुरमाड मातीमध्ये असतात. त्यामुळे तिच्यामध्ये पिकं खूप सुंदर होतात. त्यानंतर क्षारयुक्त माती म्हणजे आजकाल गेल्या 5 वर्षापासून रेड 5 वर्ष म्हणण्यापेक्षा 10 ते 15 वर्षापासून जे काही रासायनिक खतांचा वापर जास्त झाला आहे किंवा होत आहे आणि दिवसेंदिवस तो वाढत आहे. जी काही न विरघळणारी खतं किंवा जी बेसल डोसला आपण खतं वापरत होतो किंवा आपण शेणखत किंवा गांडूळ खत वापरत होतो, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष किंवा बऱ्यापैकी गांडूळ खत तर माझ्या मते दिसतच नाही कोणी वापरत आहे. तर त्याकडे दुर्लक्ष झालं आहे आणि रासायनिक गोष्टींचा वापर झालेला असल्यामुळे क्षारयुक्त जमीन पण तिथे तयार होत असते किंवा आपण सलाईन सॉइल तिला म्हणतो. तर अशा सॉइलमध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम याचे सल्फेट युक्त म्हणजे यांच्या सोबत सल्फेट सोबत क्षार तयार झालेले असतात. म्हणजे सोडियम क्लोराईड झालं, त्यानंतर आपण म्हणू की कॅल्शियम क्लोराईड झालं, त्यानंतर मॅग्नेशियम क्लोराईड झालं, मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे यानुसार हे सगळं तयार होत असतं. इथला ईसी या सॉइलचा ईसी 4 पेक्षा जास्त असतो. 0.1 टू 0.8 हा ईसी असला पाहिजे. 4 पेक्षा जास्त ईसी असेल, तर हा मुद्दा आपण चर्चा करूयाच तर पिकाला अडचण येते. आता ईसी म्हणजे काय? याकडे पण दुर्लक्ष होतं. जसं वॉटर होल्डिंगचा विषय झाला, तसं याकडे पण दुर्लक्ष होतं शेतकरी मित्रांनो आपलं. ईसी म्हणजे अ, आपण टेक्निकल नाही घेत, पण सोप्या भाषेत सांगतो, की 100 किलो खत टाकलंय. पिकाने 100 किलो टाकलेलं खत उचलून घेतलंय. राहिलं काय? 0. म्हणजे ईसी हा 0. म्हणजे तुमची सॉइल ही 0 ईसीची आहे. म्हणजे नॅचरल आणि एकदम सुंदर आहे. पिकाला काही अडचण नाही. पण तुम्ही 100 किलो खत टाकलं या महिन्यात, झाडाने 50 किलोच उचललं. नंतर तुम्ही परत 100 किलो टाकलं. झाडाला जेवढी गरज होती, झाडाने तेवढं उचललं. पण दर महिन्याला किंवा दर वर्षाला किंवा दर सीझनला तुम्ही टाकलेली खतं ही
उपलब्ध होत गेली, पण काही खतं त्यातली तुम्ही जास्त टाकलेली असल्यामुळे किंवा काही अडचणींमुळे, पिकाच्या काही अडचणींमुळे ती उपलब्ध न झाल्यामुळे ती जमिनीत साचत राहिली. मग त्याचे थर तयार होत गेले. तर हा जेवढी साचत राहिलेली किंवा जेवढी खतं जमिनीत जास्त पडून राहणार आहे, ती पिकाला उपलब्ध नाही, ती फिक्सेशन स्वरूपात आहे किंवा ती स्थिर झालेली आहे, बाइंड झालेली आहे एकमेकांच्या अन्नद्रव्यांना, तर त्यामुळे जमिनीचा EC वाढत जातो. जमिनीचा EC जर जसं वाढत जाणार तशी पिकाला अडचण येणार. म्हणजे जर 4-5 चा जर EC असेल किंवा 1च्या वरती EC जात असेल, 0.8 च्या पुढे जर EC जात असेल, हा तुम्हाला कधी कळणार जेव्हा माती पाणी परीक्षण होईल. त्यावर आपण पुढे बोलणारच आहोत. पण जर EC जास्त असेल, तर काय होतं की मुळांच्या टोकाच्या समोर किंवा टोकाच्या भोवती जिथे मुळांच्या टोकांपासून जी काही अन्नद्रव्य झाडं घेत असतात, बरोबर? तर तिथे जखमा व्हायला सुरुवात होतात. बरोबर. आपण एकदम सोप्या भाषेत घेतो आहे. टेक्निकल काही नाही याच्यात. तर मुळांच्या टोकाला जिथनं अन्नद्रव्य आपण झाड उचलत असतं, तिथे जखमा होत असतात. बरोबर. आणि ही झालेली जखम आपल्याशी आपण कंपेअर करू, की आपलं तोंड आलं आहे. तर तोंड आलेलं असल्यानंतर आपल्याला परिपूर्ण जे काही आपण भोजन किंवा जेवण आपण करत असतो, तिखट भाजी, पोळी, लोणचं किंवा जे काही आपण सगळं घेत आहोत, मीठ, तिखट, ते घ्यायला आपल्याला किंवा गरम पदार्थ ते घ्यायला आपल्याला अडचण येते. कारण की आपलं तोंड आलंय. त्याच प्रकारे आपण कंपॅरिझन त्याचं करू पिकाच्या मुळांशी. दिलेली खतं उचलल्या नाही गेली किंवा तुम्ही रासायनिक खतांचा वापर जास्त करत आहात किंवा खतं पडून आहेत किंवा खतं फिक्सेशनला किंवा स्थिर झालेली आहेत आणि मुळांच्या इथे माती, पोरोसिटी, सच्छिद्रता कमी आणि खतं जास्त किंवा मुळांच्या इथेच डायरेक्टली खतं आपण टाकत आहोत. बरोबर. आणि ती जास्त होत आहे. तर अशा वेळेस EC वाढला तर तुमच्या मुळांना अडचण येणार. मुळांना अडचण आली तर इनडायरेक्टली तुमच्या अन्नद्रव्य उपलब्धतेला अडचण येणार. बरोबर. मग अशा वेळेस होतं काय, की एक पांढऱ्या रंगाचा पापुद्रा किंवा पांढऱ्या रंगाची क्षार अशी आपल्याला जमिनीच्या वरती लेयरला वगैरे दिसायला लागतात. मग हा थर दिसायला लागला म्हणजे थोडक्यात काय आपल्याकडे कुठलेतरी न्यूट्रिएंट इम्बॅलन्स झाला आहे किंवा आपण गरजेपेक्षा जास्त खतं टाकत आहोत किंवा पिकाला अडचण येत आहे. त्यानंतर शेवटची माती जी येते ती चुनखडीची माती. बरोबर. तर चुनखडीची माती म्हणजे काय, की याच्यात कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण जास्त असते. म्हणजे हाय किंवा टॉक्सिक किंवा एक्सेस इन कॅल्शियम अशी ही माती असते. तर यामध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम, फेरस, अॅल्युमिनियम यांचे कार्बोनेट आणि ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईड असे क्षार असतात. त्यामुळे दिलेला कॅल्शियम किंवा दिलेला फॉस्फरस हा त्या कॅल्शियम सोबत फिक्स होऊन दिलेला फॉस्फरस हा पिकाला उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे जे काही मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय, हे नंतर माझ्या मते जसा वेळ मिळेल मी PDF बनवून तुम्हाला शेअर करेलच. अशा मातीच्या प्रकारानुसार अशी टॉक्सिसिटी किंवा अशी अन्नद्रव्य कमी जास्त असतात किंवा EC पण असा EC आणि pH कमी जास्त असतो आणि त्यानुसार आपण खत व्यवस्थापन केलं पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा जो आपला होता, की माती आणि पाणी परीक्षण का बरं गरजेचं आहे? जनरली 67% पॉप्युलेशन भारताचं हे फार्मर आहेत. बरोबर. म्हणजे जर 100 लोक असतील तर त्यातले 67 लोक हे फार्मर आहेत, शेतकरी मित्रांनो. तर यातले 2 ते 5% सुद्धा फार्मर हे फक्त माती आणि पाणी परीक्षण करून शेती करत आहेत. इतर उरलेले जवळपास 80 ते 90%, 95% पर्यंतचे शेतकरी हे माती आणि पाणी परीक्षण करत नाही. हा अहवाल आम्ही जे काही सायंटिफिक लॅब आहेत, वर्षानुवर्षे चालू आहेत, त्यांच्याकडनं मी तो बघितला आहे. आम्ही पण त्याच्यामध्ये काम करतो. आमची टीम. तर काय होतं, डॉक्टरकडे आपण जातो. मी प्रत्येक विषय आपल्याशी कंपॅरिझन करून सांगणार आहे, म्हणजे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कळेल. पण डॉक्टरकडे जातो, काहीतरी मेजर डोकेदुखी आणि पोटदुखी हे बेसिक तर आपण घरीच सॉल्व्ह करतो. पण काहीतरी मेजर आपल्याला त्रास होत आहे, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतो प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतो, की रक्त आणि लघवी तपासून घ्या. त्यामध्ये त्यामध्ये हे घटक तपासा, कोलेस्टेरॉल तपासा, हे तपासा, ते तपासा, बरेचसे विषय असतात आणि ते माझ्याकडे घेऊन या. त्यानंतर आपण ट्रीटमेंट करूया. मग आपण जातो एक लॅबमध्ये 24 तासानंतर किंवा लगेच आपल्याला खूपच इमर्जन्सी असेल तर आपल्याला ते रिपोर्ट मिळते. ते रिपोर्ट आपण दाखवतो. डॉक्टर हा MD असतो, म्हणजे मास्टर्स असतो त्याच्यामध्ये त्याने सगळं केलेलं. मग तो ते बघतो, की कोलेस्टेरॉल हाय आहे, मग तुम्ही तेल कमी करा, शेंगदाणे बंद करा. ठीक आहे.
तुमचा बीपी शी रिलेटेड विषय असेल तर मग मीठ कमी करा, मीठ जास्त करा. शुगरशी रिलेटेड असेल तर शुगर कमी करा, शुगर जास्त करा, असं तो सांगतो. म्हणजे काय की याचं आपण आता मातीशी किंवा आपल्या शेतीशी कंपॅरिझन करू. जर आपण माती परीक्षण केलं तर हे जे काही 15-16 अन्नद्रव्य, त्यानंतर क्लोराइड्स, पीएच, ईसी जो त्याच्याबद्दल आपण चर्चा केली, हे तिथे त्याच्यामध्ये निर्धारित होऊन येऊन जातं. त्यामध्ये एक कॉलम असतो. त्या कॉलम मध्ये ऍक्च्युअल किती पाहिजे, जसं आपल्या रिपोर्ट्समध्ये असतं आपल्या स्वतःच्या. त्याच्यात सॉइल रिपोर्टमध्ये तेच असतं की अन्नद्रव्य चं लेवल किती पाहिजे, त्यानंतर तुमची किती आहे, त्यामुळे ते टॉक्सिक आहे, लो आहे, हाय आहे का काय आहे, बरोबर, असं त्याच्यात दिलेलं असतं. इथे आपलं सगळं कोडं उलगडून जातं. मग आता याचा संबंध आपण तुमच्या फुलपिकांशी लावूया, बरोबर. फुलपिकांमध्ये जसं मी सांगितलं, मॅंगनीज, फेरसची गरज जास्त आहे आणि तुमच्या सॉइलमध्ये ते 400 दिसतंय आणि तुम्हाला 1200 पाहिजे. मग अशा वेळेस तुम्ही बेसल डोस म्हणजे मातीचा जो बेड तुम्ही तयार केला आहे, वाफा तयार केला आहे, मग ते तुम्ही फ्लडने पाणी द्या किंवा तुम्ही ड्रिपने पाणी द्या. तर तिथे तुम्ही सल्फेट खतं किंवा तुम्ही जी काही खतं आहेत मायक्रोन्यूट्रंटची, ती तुम्ही तिथे वापरली पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही ते खत व्यवस्थापन एखाद्या एक्सपर्टकडनं करून घेतलं पाहिजे, बरोबर. जसंच तुम्ही एमडी डॉक्टरकडनं करून घेतात. त्याच प्रकारे तुम्ही एक्सपर्टकडनं एखाद्या ते तुमचं माती परीक्षण तपासल्यानंतर त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आता काय होतं शेतकरी मित्रांनो, की एखादी एक्झाम्पल घेऊया आपण. चुनखडीची माती आहे, कॅल्शियम खूप आहे, फॉस्फरस दिलेलं उपलब्ध होत नाहीये आणि रिपोर्टमध्ये येतंय की खूप जास्त कॅल्शियम आहे आणि कॅल्शियम कार्बोनेट आहे. मग यामध्ये एक्सपर्ट काय सोल्युशन देईल, का तुम्ही जिप्समचा वापर करावा किंवा तुम्ही जैविक खतांचा, म्हणजे थोडक्यात फॉस्फरसचा जो बॅक्टेरिया असतो, मायक्रोबॅक्सचा जो मायक्रोफॉस नावाने येतो, तर त्या बॅक्टेरियाचा वापर करावा की जेणेकरून तो दिलेली किंवा फिक्स झालेली खतं ती तो सेपरेट करणार आणि पिकाला अवेलेबल करून देणार, बरोबर. तर यानुसार आपण खत व्यवस्थापन केलं पाहिजे चुनखडीमध्ये. त्यासाठी आपल्याला माती आणि पाणी परीक्षण गरजेचं आहे. आता हा झाला मातीचा विषय. तर पाणी परीक्षण का बरं गरजेचं? तर पाणीचा वापर आपण अन्नद्रव्य देण्यासाठी करत असतो. पाण्याचा वापर आपण फवारणीसाठी करत असतो, बरोबर. तर अशा वेळेस जसं पाणी आहे, पाणी आपण फवारणीसाठी घेतोय, तर फवारणीचा पीएच पाण्याचा हा 6.5 च्या आसपास असला पाहिजे. मग तो आहे का नाही? तर जो नसेल, 7.5-8 होत असेल किंवा कमी असेल किंवा जास्त असेल, तर तुम्ही फवारलेल्या औषधाचा रिझल्ट येणारच नाही. बरोबर. कारण की जर आपण आयडियल ते जर पाणीच नसेल तिथे त्या पीएचचं, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट येणारच नाही. मग आपण दोष देतो एखाद्या फवारणीच्या औषधाला किंवा एखाद्या खताला किंवा आपण सजेस्ट करणार आहे किंवा एखाद्या दुकानदाराला ज्याच्याकडनं आपण खत औषध देतो, की तुम्ही दिलेल्या औषधाचा रिझल्टच नाही आला मला. माझे पैसे परत करा किंवा मला दुसरं द्या. मग खर्च वाढत जातो. करतोय पिकाला रिझल्टच येत नाही. मग समजा फुलं पिकांचा विषय जर असेल तर ऍफिड असतो, मावा असतो, थ्रिप्स असतो. ते खूप पिकं खराब करून टाकतात. मग आपण फवारणी करतोय पण रिझल्टच येत नाही. मग त्यासाठी पाणी परीक्षण गरजेचं आहे. पाणी परीक्षणात तुमचा पीएच कळतो, तुमचा ईसी कळतो. त्यानंतर पूर्ण डिटेलमध्ये जर आपण पाणी परीक्षण केलं तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्य सुद्धा कळतात. शेतकरी मित्रांनो, नायट्रोजन देत असतो आपण, बरोबर. तर काय होतं की नायट्रोजन हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, की त्यामुळे पीक वाढतं. मग त्यासाठी आपण युरियाचा वापर करतो, खतांचा वापर करतो, टॉनिकचा वापर करतो, सगळं करतो. पण लक्षात घ्या, जर पाणीमध्ये एव्हरेजली ज्याच्याकडे विहीर आहे आणि त्या विहिरीच्या आजूबाजू शेती आहे, पाऊस पडतोय, ते पाणी पर्क्युलेट होऊन तुमच्या विहिरीमध्ये येतंय, तर अशा पाण्यामध्ये किंवा बोरिंगचं पाणी, बेसिक एव्हरेज शेतकऱ्याच्या पाण्यामध्ये 60 ते 80 पीपीएमच्या आसपास हा नायट्रेट नायट्रोजन स्वरूपात उपलब्ध असतो. म्हणजे काय, की तुमच्याकडे नायट्रोजन फ्रीली अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा-जेव्हा पाणी देताय, तुम्ही जेव्हा-जेव्हा फ्लड करताय, जेव्हा-जेव्हा ड्रिप देताय, तेव्हा-तेव्हा पिकाला ऑटोमॅटिकली पाण्यातला नायट्रोजन हा उपलब्ध होत आहे. म्हणजे जर एखाद्या पिकाचा जर विषय असेल, की तुम्हाला पूर्ण सीझनमध्ये एखाद्या पिकामध्ये तुम्हाला 10 किलो किंवा 20 किलो नायट्रोजन द्यायचा आहे आणि तुम्ही त्याला 2-3 दिवसाआड जर पाणी देत असाल, तर तुम्हाला तो नायट्रोजन खतांद्वारे द्यायची गरजच नाही. तो पाण्यातनं अवेलेबल होत आहे. मग याने काय होतं, की तुम्ही दिलेला नायट्रोजन तो वेगळा, पाण्यातनं मिळणारा तो वेगळा
मग अशा नायट्रोजनमुळे पिकाला ते एक्सेस झालं, पाण्यामध्ये सोल्युबल आहे तर झक मारून त्याला ते घेणारच आहे, त्याला ऍब्सॉर्बच करावं लागणार आहे. तो काही त्या पाण्यातनं नायट्रोजन फिल्टर नाही करू शकत आणि त्याला तुमच्याशी बोलता येत नाही की अरे बाबा मला नायट्रोजन नको देऊ, मला हे अन्नद्रव्य नको देऊ, बरोबर. तर मग कुठलं अन्नद्रव्य हे तुमच्या पाण्यामध्ये जास्त आहे किंवा तुमच्या खतामध्ये तुमच्या सॉइल मध्ये जास्त आहे, हे जर तुम्हाला पहिल्यापासून कळेल कळलं तर तुम्ही त्यानुसार किंवा आपण त्यानुसार खत व्यवस्थापन करू शकतो. त्यासाठी माती आणि पाणी परीक्षण खूप गरजेचं आहे. तर हे झालं आपल्या माती आणि पाणी परीक्षण आणि मातीच्या टाईप बद्दल. आता पुढचा आपला विषय आहे अन्नद्रव्यांची उपलब्धता. आता काय असतं की तुम्ही कुठलीही खतांची गोण आणली, मग ती सबसिडी वाली असू द्या, 1840 किंवा आपण एसओपी, एमओपी, जे काही आपली खतं असतात, किंवा आपण रासायनिक खतं आणतो, दिवसेंदिवस नवीन नवीन सुधारित खतं किंवा लो पीएच ची खतं चांगले कंपन्या आपल्यासाठी आणत आहेत. कोणाशीही कंपॅरिझन करा, तिथे लिहिलेलं असतं अन्नद्रव्यांचं स्वरूप त्या बॅगवर 25 किलोच्या 50 किलोच्या. म्हणजे फॉस्फरस साठी लिहिलेलं असतं P2O5, बरोबर. पोटॅश साठी लिहिलेलं असतं K2O किंवा नायट्रोजन साठी नायट्रोजन लिहिलेलं असतं, बोरॉन साठी बी लिहिलेलं असतं. म्हणजे ते देणारं, त्या गोणीतनं मिळणारं स्वरूप हे तिथे लिहिलेलं असतं. तुम्ही मागे वाचू शकता. जे अनुभवी शेतकरी असतील त्यांना माहितीच आहे की पीच फॉस्फरसच्या ठिकाणी किंवा स्फुरदच्या ठिकाणी P2O5 लिहिलेलं असतं, बरोबर. पण शेतकरी मित्रांनो, P2O5 झाड खात नाही किंवा घेत नाही, K2O झाड घेत नाही, N झाड घेत नाही. झाडाला उपलब्ध स्वरूप लागतं. याचं कंपॅरिझन परत आपल्याशी करू. आपण सगळे गहू खातो, बरोबर. हा प्रश्न जर विचारला तर सगळे हात वरती करतील, हो आम्ही सगळे गहू खातो. पण आपण टेक्निकली त्याची पोळी खातो. कच्चं गहू आपण सोंगून आणलं किंवा आपण 50 किलो गहू घरी घेऊन आलो किंवा बाजरी घेऊन आलो किंवा हे सगळे धान्य घेऊन आलो आणि डायरेक्ट खायला सुरुवात केली, असं कोणीही सजीव करू शकत नाही किंवा आपण करू शकत नाही. आपल्याला त्याचं उपलब्ध स्वरूप पाहिजे. म्हणजे आपल्याला गव्हाची पोळी पाहिजे, बरोबर, किंवा डाळीचं शिजलेली डाळ पाहिजे. 3 शिट्ट्या घेऊन आपण खिचडी करणार, त्याचा पुलाव करणार, मग आपण खाणार राईस, बरोबर. तर याच प्रकारे झाडाचं पण तसंच आहे. नायट्रोजन हा झाडाला N नाही चालणार किंवा त्याला झाडाला तो NH3+ NH4+ किंवा NO3- च झाड घेऊ शकतं. फॉस्फरस हे झाड H2PO4+ HPO4 2- घेऊ शकतं. पोटॅश K2O हे पोटॅश जे काही गोणीतनं आपण टाकणार आहे ते K++ झालं तर झाड घेऊ शकतं. असंच सगळ्या अन्नद्रव्यांचं आहे. तो चार्ट सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन. मग हे उपलब्ध स्वरूप कधी होतं? जेव्हा आपण सॉइलमध्ये बॅक्टेरियल कल्चर किंवा जैविक खतांचा वापर करतो, बरोबर, किंवा शेणखतासोबत, गांडूळ खतांसोबत आपण जसं KMB असतं, PSB असतं, म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, ॲझोटोबॅक्टर जो नायट्रोजनसाठी काम करत असतो. मग हे या बॅक्टेरियांचा वापर आपण आपल्या पिकांमध्ये किंवा आपल्या सॉइलमध्ये आपण केला पाहिजे. जो आपण थोडंफार काही शेतकरी करताय, पण काही तर विसरलेले आहेत, बरोबर. सॉइलमध्ये खतं टाकली का आपल्याला वरती उत्पन्न येणार. जेवढं जास्त मी खर्च करेल, जेवढी जास्त मी खतं टाकेल, तेवढं जास्त झाड उत्पन्न देणार, असं प्रत्येकाच्या डोक्यात आहे. पण हे चुकीचं आहे. गरजेनुसारच देणार, गरजेनुसारच दिलं तरच झाड रिझल्ट आपल्याला दाखवू शकतं. त्याशिवाय आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही. आता ही जी काही सगळी खतं आपण दिली आहे, मग त्याचा आपल्या पिकाला कसा उपलब्धता होते किंवा कसं काय त्याचं सगळे सोल्युशन चालतात? तर काय असतं की मातीमध्ये पहिल्या 6 इंचाला जिथे आपण पिकं लावलेली आहेत, तर तिथून पहिले 6 ते 8 इंचामध्ये व्हाईट रूट्स असतात, ज्याला आपण पांढरी मुळं म्हणतो. ही पांढरी मुळं अन्नद्रव्य जी काही सोल्युबल आहे किंवा तिच्या रूट झोनला तिचे केसाळ स्वरूपात अशी जी काही बारीक पांढरी मुळं, तिथे जी काही अन्नद्रव्य आहे ती तो ऍब्सॉर्ब करतो. ऍब्सॉर्ब केल्यानंतर ती जी काही झायलेम आणि फ्लोएम, अन्ननलिका आणि पाणीनलिका जी असते, तर त्याच्याद्वारे ती अन्ननलिकेद्वारे ती वरती जातात, थेट डायरेक्ट तुमच्या पानांमध्ये, बरोबर. तो वन साइड फ्लो असतो. मग त्या फ्लो मध्ये दिलेली अन्नद्रव्य किंवा उपलब्ध अन्नद्रव्य वरती जातात. तिथे सूर्यप्रकाश पडतो, पानांवरती सूर्यप्रकाश पडतो. कॅल्शियम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे झाडाला वातावरणातनं, म्हणजे सूर्यप्रकाशातनं म्हणा किंवा जमिनीतनं, पाण्यातनं, हवेतनं झाडाला मिळतात आणि ही दिलेली अन्नद्रव्य याच्या सगळ्याची
एक ॲडेनोसाईन डायफॉस्फेट नावाची ऊर्जा तयार होते, ADP, आणि ही पाणीनलिकेद्वारे खाली पोहोचवली जाते परत रूट झोनच्या इथे. बरोबर, नीट लक्ष द्या. मग या ADP ऊर्जा ही जी पाठवली आहे म्हणजे डायफॉस्फेट, 2 फॉस्फरस असलेली ही ऊर्जा किंवा हा स्रोत मुळांपाशी पाठवला जातो. तिथे मुळं कार्बन, झाड त्या मुळांच्या इथे कार्बन सिक्रीट करतं. बरोबर. आपण आपल्या डोक्यात आतापर्यंत काय आहे की कार्बन तयार करण्यासाठी हिरवळीची खतं आपण करतो किंवा त्यासाठी प्रोडक्ट वापरले पाहिजे असं काही नसतं. जर तिथे रूट आहे, झाड जिवंत आहे, झाड अन्नद्रव्य तयार करत आहे, झाड हिरवं आहे, तर तो स्वतःचा कार्बन तिथे तयार करत असतो आणि तो त्या रूट झोनच्या इथनं तो बाहेर पण टाकत असतो. जवळपास स्वतःचा कार्बन तयार केल्याचा 40% भाग तो रूट झोनच्या इथे टाकत असतो. याचं कारण काय? पहिला मुद्दा लक्षात ठेवा, ADP तिथे येऊन पडलेला आहे. त्यानंतर झाडाने कार्बन सिक्रीट केलेला आहे. आता फॉस्फरसचा जर विषय, तर फॉस्फरसचा बॅक्टेरिया काय खातो? कार्बन. कार्बन हे त्याचं स्रोत आहे जगण्यासाठी, ऊर्जेसाठी. मग बॅक्टेरिया त्या कार्बनच्या अट्रॅक्शनमुळे तिथे येणार, कार्बन पण खाणार. त्याच्या बदल्यात तो त्या फॉस्फरसची उपलब्धता म्हणजे P2O5 स्वरूपात जे टाकलं आहे तो H2PO4 स्वरूपात करून देणार. हा फॉस्फरस ह्या डायफॉस्फेटला लागून ट्रायफॉस्फेट होणार म्हणजे एडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. मग हे पक्क अन्नद्रव्य झाडाला जगण्यासाठी, फळासाठी, फुलासाठी लागतं. मग ते नंतर पुढे वरती सप्लाय होणार. म्हणजे फॉस्फरसचा बॅक्टेरिया किंवा हे बॅक्टेरिया किती महत्वाचा रोल करत असतात, काम करत असतात. त्यानुसार आपण त्यांचा वापर केला पाहिजे. आता शेणखत. शेणखत भरपूर शेतकरी वापरतात किंवा वापरत नाही किंवा त्याला ऑप्शन्स वापरत असतात. आता शेणखताचं महत्व आपण जाणून घेऊया. जसं आपण पाहिलं की दिलेली खतं जमिनीच्या प्रकारानुसार, अडचणीनुसार ती फिक्स होऊन जातात किंवा स्थिर होऊन जातात. आपल्याला वाटतं ती उपलब्ध झाली आहे, पण ती उपलब्ध होत नाही. ती स्थिर होऊन ती जमिनीत पडू नये वर्षानुवर्ष. आणि अशा वेळेस जमिनीचा EC वाढत चाललाय. जमिनीमध्ये क्षार वाढत चाललंय. मग आता त्यामुळे उत्पन्न खालवत जातं. उत्पन्न 30, 40, 80% पर्यंत खाली खाली निघत जातं. बरोबर. मग त्यासाठी इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता जेव्हा आपण शेणखताचा वापर करतो, तर शेतकरी मित्रांनो, आपण जर शेणखत जर वापरलं, बरोबर, तर लक्षात ठेवा जवळपास म्हणजे आपण जे 100 किलो जर शेणखत बघितलं, तर त्याच्यातनं 100 किलो शेणखत मधनं आपण जवळपास किंवा आपण 10 टन, 5 टन ते 10 टन जर आपण शेणखत टाकणार असू, बरोबर, म्हणजे सॉइलमध्ये 1 एकर सॉइलमध्ये जर आपण एवढं शेणखत टाकलंय, बरोबर, तर एवढ्या टाकलेल्या शेणखतातनं आपल्याला जवळपास जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 1000 किलो मधनं 400 ते 500 100 किलो मधनं 100 किलो शेणखतातनं 400 ते 500 ग्रॅम हा फॉस्फरस, त्याच्यातनं जवळपास 350 ते 400 ग्रॅम पोटॅश आणि 1 ते 2.5 किलो पर्यंत ऑर्गॅनिक नायट्रोजन हा त्याच्यातनं मिळत असतो. आणि हे जे ऑर्गॅनिक प्रकारचे चिलेटेड झालेलं जे काही उपलब्ध स्वरूप आहे, हे कुठल्याही अन्नद्रव्यासोबत फिक्स होत नाही. म्हणजे जर आपण शेणखताचा जर वापर करणार असू, तर आपल्याला NPK ची चिंता आपण विसरली पाहिजे. NPK ऑर्गॅनिक स्वरूपात की जे कुठे स्थिर होणार नाही. उपलब्ध स्वरूप पिकाला हे आपल्याला शेणखतातनं मिळणार आहे. मग त्यासाठी शेणखत टाकणं खूप गरजेचं आहे. पण हे अन्नद्रव्य कधी उपलब्ध होणार आहे? जेव्हा शेणखत तुम्ही डिकंपोज केलेलं आहे. म्हणजे आता थोडक्यात मायक्रोबॅग्समध्ये डिकॉम 5B नावाचं प्रोडक्ट येतं. डिकंपोजिंग बॅक्टेरिया असतात त्याच्यात. आता 1 टन ते जवळपास 1 टन ते 9 टनापर्यंत आपण जर 1 किलो डिकंपोजिंग जर बॅक्टेरिया वापरला, तर तो बॅक्टेरिया काय करतो? जे काही ओलं किंवा जे काही खत पडलेलं आहे, त्याची प्रोसिजरच मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्याकडे जेवढं खत आहे त्याचा एक डेपो तयार करायचा. म्हणजे त्याचा एक ढीग तयार करायचा आपण सपाट स्वरूपात. जास्त उंच नसावा, 2-5 फुटाच्या उंच. तो एक सपाट ढीग तयार करायचा आणि त्या ढिगाला शेणखताच्या ढिगाला आपण एक 30-40 किंवा गरजेनुसार आपण खड्डे घ्यायची. कसली? बांबूने. होल पाडायची आणि त्यामध्ये ह्या बॅक्टेरियाचं पाणी टाकायचं. याने होतं काय, की ते पूर्ण चहाच्या पावडर सारखं, जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे, चहाच्या पावडर सारखं खत किती गरजेचं आणि महत्वाचं आहे. तर हे ड्राय चहाच्या पावडर सारखं खत तयार होतं तिथे. आणि असं तयार झालेलं खत, हे खत तयार होण्यासाठी
एक 45 ते 60 दिवसाचा अवधी लागतो. मग त्यासाठी त्याला थोडं थोडं पाणी गरजेचं आहे. 15-20 दिवसातनं त्या ढिगाला थोडंसं पाणी देणे, त्याला सावलीच्या ठिकाणी करणे किंवा त्याला शेड नेट टाकून देणे आणि 15-20 दिवसातनं एकदा ते फावड्याने किंवा एखाद्या यंत्राने ते मिक्स करणे. म्हणजे वरचा लेयर खाली, खालचा लेयर वर असं केल्यानंतर पूर्ण चहाच्या पावडर सारखं खत तयार होतं. या खतामध्ये ही अन्नद्रव्ये फ्रीली अवेलेबल असतात. त्यामुळे आपला नंतरचा खत व्यवस्थापनाचा खर्च सुद्धा वाचतो आणि जमीन ही भुसभुशीत आणि सुपीक राहते. त्यासाठी शेणखत खूप गरजेचं आहे. आता यानंतर शेणखताचा जो विषय आहे, तर त्याच्यात पुढचा विषय गांडूळ खत. गांडूळ खताकडे माझ्या मते तर कोणाचं लक्षच नाहीये. कारण की गांडूळ खतामध्ये, शेणखतामध्ये तरी 3 अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत. NPK. गांडूळ खतामध्ये जवळपास सगळीच अन्नद्रव्ये उपलब्ध आहे. म्हणजे त्यामध्ये तुमची सगळीच येतात. त्याच्यात तुमचा नायट्रोजन येतो, फॉस्फरस येतो, पोटॅश येतो, कॅल्शियम येतो, मॅग्नेशियम येतो, सल्फर येतो, बोरॉन येतो, क्लोरीन येतं, कॉपर येतं, फेरस येतं, मॅंगनीज येतं, मॉलिब्डेनम येतं, झिंक येतं. जवळपास सगळीच अन्नद्रव्ये तुम्हाला तुमच्या गांडूळ खतातनं मिळू शकतात. त्यामुळे एक 4 ते 5 टन एकरी जर गांडूळ खत जर आपण त्याचा जर एकरी वापर केला, तर इतर अन्नद्रव्य किंवा जे बेसल डोस जो आपण खर्च करतो, तर तो आपण करणं गरजेचं नाही. 1 मिनिट. म्हणजे जर गांडूळ खताचा आपण वापर करणार असू, इतके सुंदर फायदे आहेत. पहिला फायदा, अन्नद्रव्यांची मोफतपणे उपलब्धता. दुसरा फायदा, गांडूळ खत किंवा जी अंडी त्याच्यासोबत येतात, गांडूळ जिथे तयार होतात. गांडूळ हा कंटिन्युअस माती खात असतो. त्यामुळे जमिनीची सच्छिद्रता वाढते. ती खूप गरजेची आहे. म्हणजे आजकाल आपल्याला उत्पन्न नाही येण्याचं कारण काय आहे, की जमिनीमध्ये सच्छिद्रता किंवा ती पोरोसिटी नाहीये. मग सच्छिद्रता नसली, तर ऑक्सिजनचं लेव्हल कमी. कारण की जर मातीच्या दोन कणांमध्ये पाणी साचलेलं आहे किंवा मातीचे दोन कण घट्ट चिटकलेले आहे एकमेकांना, तिथे हवा नाहीये. हवा नाहीये तर सच्छिद्रता नाहीये आणि हवा नाहीये तर ऑक्सिजन नाहीये. कुठल्याही पिकाला वाढीसाठी जमिनीमध्ये 5.9% च्या आसपास ऑक्सिजन असणं हा खूप गरजेचं आहे. कारण की ऑक्सिजन असेल तरच पांढरी मुळी वाढतात. पांढरी मुळी वाढण्यासाठी तुम्ही फॉस्फरस द्या किंवा काहीही द्या, खतं औषधं द्या, टॉनिक द्या, ह्युमिक ॲसिड द्या, कुठल्या प्रकारचे सेंद्रिय आम्ल द्या, तरी रूट झोन वाढणार नाही, पांढरी मुळी वाढणार नाही. का बरं? तर तिथे जर ऑक्सिजन नसेल तर. मग ऑक्सिजनसाठी सच्छिद्रता गरजेची आहे. तर सच्छिद्रतेसाठी एकतर आपण एक 2-3 महिन्यातनं एकदा चालू पिकांमध्ये थोडंसं खुरप्याने ती 5-6 इंच माती हलवली पाहिजे. जेणेकरून तिथे हवा खेळती राहील आणि दुसरं गांडूळ असणं खूप गरजेचं आहे. तिथे जिवंत जीव असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात गांडूळ झालं. गांडूळच्या विष्ठेतनं तयार झालेले जवळपास 100-150 प्रकारचे अ, जैविक हे झाली म्हणजे बॅक्टेरिया झाली, जीवाणू झाली, बुरशी झाल्या आणि ते पण आपण प्रॅक्टिकली वापरले सुद्धा पाहिजे. KMB झालं, PSB झालं किंवा मित्रपुरुष झालं यांचा वापर केला पाहिजे. ते जर केलं तरच आपलं सेंद्रिय सगळी अभिक्रिया होऊ शकते आणि सेंद्रिय अभिक्रिया झाली तरच पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. आता पुढचा आपला पॉइंट आहे डायरेक्ट आपण आता आपले जे काही 3 ते 4 प्रकारची पिकं मॅडमने जी इथं मला शेअर केली आहेत, ती आपण घेऊया. येस. फुलं पिकांमध्ये सोनचाफा, लाल जास्वंद, त्यानंतर अ, मोगरा, जाई, जुई, सायली, गुलाब, सोनटक्का, लिली, कवठी चाफा, हेलिकोर्निया, शेवंती, झेंडू, अ, रोज, गुलाब ही सगळी पिकं आपल्या किंवा तुमच्या परिसरात होतात असं मला मॅडमकडनं कळालं. तर काय असतं शेतकरी मित्रांनो? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, जो आपण पहिलेच क्लिअर केला किंवा चर्चा केली का जिथे फुलं पिकं आली, हिरवा रंग सोडून दुसरा रंग आला तुमच्या पिकामध्ये, तिथे तुम्हाला फेरस मॅंगनीजची गरज खूप आहे. मग त्यासाठी तुम्ही तिथे 45 ते 60 दिवसातनं एकदा सल्फेट खतं म्हणजे मायक्रोन्यूट्रंट जी सल्फेट मायक्रोन्यूट्रंट असतात त्या खताची स्लरी तुमच्या पिकामध्ये वापरली पाहिजे. थोडक्यात स्लरीची प्रोसेस आपण घेऊया. मी एक स्टँडर्ड 1 एकरसाठी बोलेल. ते तुम्ही
1 एकर, 2 एकर, 5 एकर, 10 गुंठे, 40 गुंठे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. एका एकरमध्ये 40 गुंठे येतात. तर एका एकरसाठी तुम्ही आपण स्लरी कशी बनवावी किंवा ही मायक्रोन्यूट्रंट की जी काही रंगासाठी किंवा झाडासाठी, वाढीसाठी गरजेची आहे, तर ती स्लरी कशी बनवावी? एक 600 लिटर पाणी एव्हरेजली आपल्याला एकरी स्लरीसाठी लागतं, की जे आपण त्या झाडामध्ये किंवा त्या वाफेमध्ये किंवा ड्रिपद्वारे किंवा आपण तिथे टाकत असतो किंवा टाकलं पाहिजे. त्यातलं आपण 200 लिटरचं पहिले हायली कॉन्सन्ट्रेशन किंवा एक स्लरी बनवली पाहिजे. त्यासाठी काय करायचंय? एक 70 ते 80 लिटर पाणी घेणे, त्यामध्ये 40 किलो शेणखत टाकणे. 70 ते 80 लिटर पाण्यामध्ये 40 किलो शेणखत टाकणे, ते चांगलं नीट ढवळून घेणे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 5 लिटर गोमूत्र टाकणे, ते गोमूत्र पण हलवून घेणे. यानंतर झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, बोरॉन किंवा बोरॅक्स, त्याच्यानंतर मॅंगेनीज सल्फेट, कॉपर सल्फेट नाही घ्यायचं. तर हे 4 अन्नद्रव्य, परत एकदा सांगतो, 4 खतं, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅंगेनीज सल्फेट आणि बोरॉन, ही 5-5 किलो जी रेडी आपल्याकडे दुकानदारांकडे सल्फेट खतं भेटतात, ही सल्फेट खतं घ्यायची. ती स्पेशली वेगवेगळ्या 10-15 लिटरच्या बादलीमध्ये ती 5-5 किलो विरघळायची, चांगली ढवळायची. त्यानंतर जे 80-90 लिटरचं आपलं सोल्युशन तिथे रेडी होतं, त्याच्यामध्ये ती टाकायची. ती परत ढवळून घ्यायची. आणि यानंतर त्यामध्ये ही जी काही 4 अन्नद्रव्ये टाकली, त्यानंतर त्याच्यात जर तुमच्याकडे याचे ग्रॅन्युल्स असतील, ह्युमिकचे जे ग्रॅन्युल्स असतील, ती ग्रॅन्युल एक एकरी जो डोस असेल 4 ते 5 किलोचा तो घ्यायचा. ती पण विरघळायची पाण्यामध्ये आणि ती त्याच्यात टाकून द्यायची. त्यानंतर त्यामध्ये बॅसिलस सबटिलस म्हणजे सटलेक्स नावाचा जो प्रोडक्ट येतं म्हणजे बॅसिलस, हा बॅसिलस सबटिलस जीवाणू त्यामध्ये टाकायचा, की जेणेकरून तो इतर शत्रुपुरुषांना पण तिथे वाढू देणार नाही. कारण की जिथे शेणखतचा विषय आला, आपल्याकडे स्लरीमध्ये काय केलं जातं? स्लरीमध्ये डाळीचं पीठ किंवा गूळ, बरेचशे काही गोष्टी टाकल्या जातात. त्याने मग तिथे शत्रुबुरशी जास्त तयार होतात. म्हणजे फायटोप्थोरा झाले, अल्टरनेरिया झाली, फ्युजेरियम झाली आणि ह्या बुरशा आपण मग ही स्लरी टाकतो आणि मग तिथे पिकं 1-2 वर्षानंतर किंवा 2-5 महिन्यानंतर झाड मरायला सुरुवात होते. म्हणजे थोडक्यात ते झाड मरण्याचं कारण आपल्याचद्वारे टाकलेली स्लरी आहे. बरोबर? मग त्यासाठी डाळीचं पीठ हे स्लरीमध्ये वापरू नये. गूळ पण शुगरसाठी म्हणजे बॅक्टेरियांसाठी जे काही शुगर गरजेची आहे किंवा कार्बन गरजेचं आहे, त्यासाठी आपण गूळ वापरतो. तर शक्यतो गूळ अव्हॉइड करावा, कारण की गूळ हे सल्फरने तयार केलं असतं आणि सल्फर हा मित्र बॅक्टेरियांचा शत्रू आहे. त्यामुळे गूळ वापरण्याच्या ऐवजी ती एक ₹60 ला 40 ग्रॅम मेडिकलमध्ये पावडर येते. त्याला आपण म्हणतो ग्लुकॉन-डी. मग वेगवेगळे फ्लेवर असतात. कुठल्याही फ्लेवरची. ₹60 ला जी 40 ग्रॅम पावडर येते, ती 100 ते 120 ग्रॅम आणायची. ती त्या 200 लिटरमध्ये टाकून द्यायची. ते एकदम चांगलं रेडी टू ईट फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते अवेलेबलसाठी बॅक्टेरियांसाठी उपयुक्त आहे. ती टाकली. हे सगळं टाकलं. यामध्ये आपण परत एकदा मी सांगतो, 40 किलो आपण शेणखत वापरलं आहे. 2 ते 5 लिटर आपण गोमूत्र वापरलं आहे. 5 किलो आपण फेरस सल्फेट वापरला आहे. 5 किलो आपण मॅंगनीज सल्फेट वापरला आहे. 5 किलो आपण बोरॉन वापरला आहे. अशा प्रकारचे आपण हे अन्नद्रव्य त्याच्यात टाकलेले आहे. झिंक सल्फेट आपण 5 किलोला वापरला आहे. त्याच्यानंतर आपण 5 किलोच्या आसपास तुमच्याकडे बाजारात उपलब्ध असलेलं ह्युमिकचे ग्रॅन्युअल्स वापरले आहेत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सटलेक्स वापरले म्हणजे बॅसिलस सबटिलस हा जीवाणू वापरला आहे. आणि हे सगळं आपण ढवळलं आणि हे सगळं वेगवेगळ्या विरघळून नंतर त्या 200 लिटरमध्ये एकत्र केलं. तर हे झाला स्लरीचा बेसिक पार्ट. तर याला जे काही आपण टाकलं सगळं आणि समजा 120-180 काय लिटर पाणी तयार होत असेल तर ते 200 करून घेणे आणि ते बंद ठेवणे. याला 4 दिवस आपल्याला मिनिमम ठेवायचं आहे. मिनिमम म्हणजे काय? मिनिमम 4 दिवस, मॅक्झिमम 5 दिवस. नाहीतर 10-15 दिवस ठेवतात ते चुकीचं आहे. जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस आपल्याला ठेवायचे. सकाळी 9 वाजता क्लॉकवाईज म्हणजे काय? जशी घड्याळ फिरते त्या दिशेने आपल्याला ते 5 ते 6 वेळेस ढवळायचंय बांबूने. आणि संध्याकाळी 5 वाजता 8 ते 10 तासाच्या गॅपने अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायचंय. बरोबर? क्लॉकवाईज 5 ते 6 वेळेस, संध्याकाळी 5 वाजता अँटी क्लॉकवाईज. असं आपल्याला 4 दिवस करायचंय. 5व्या दिवशी आपल्याला त्या 200 लिटरमध्ये अजून 400 लिटर पाणी टाकून घ्यायचंय. म्हणजे जर आपल्याला 200 लिटर आपल्याला जर टाकता येत असेल आपल्या बेडमध्ये किंवा पिकाच्या इथे
फुलं पिकाच्या इथे किंवा जे काही पिकं असतील त्याच्यामध्ये टाकता येत असेल तर टाकून घेणे, किंवा त्याला आपण पाणी वाढवून ते आपण टाकून देऊ शकतो. हे सोल्युशन जसं तसं तुमच्या पिकाच्या इथे पडलं पाहिजे. ड्रिपने गाळून वगैरे पाणी सोडणे असं करू नये. तो जो चोथा आहे तो पण तिथे जाणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये बॅक्टेरियल कल्चर तयार झालेलं आहे. बरोबर. मग हे जर आपण 45 ते 60 दिवसातनं तुमच्या फुलं पिकांमध्ये कराल, तर मायक्रोन्यूट्रंटची उपलब्धता सुंदर राहणार. कुठल्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रंटचा स्प्रे किंवा खतं तुम्हाला द्यावी लागणार नाही. याने होणार काय, जमिनीत पडलेली अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रंट्स जी काही फुलं पिकांना गरजेची आहे, म्हणजे वाढीसाठी झिंक गरजेचं आहे, सारखं आपण तोडत असतो फुलं. मग तो ऑक्झिन नावाचा हार्मोन फुलं पिकांमध्ये गरजेचा आहे, की जेणेकरून सारखे नवीन शेंडे येतील आणि त्या शेंड्यातनं फुल तयार होईल. त्यासाठी झिंक गरजेचं आहे, ते तुम्हाला या स्लरीतनं मिळणार आहे. रंगासाठी आकर्षक रंग, लाल, काळा, पिवळा, निळा जो काही तुमच्या फुलाचा रंग आहे, तो आकर्षक आणि ब्राईट असण्यासाठी फेरस मॅंगनीज गरजेचं आहे, ते तुम्हाला या स्लरीतनं मिळणार आहे. त्यानंतर जे काही पांढऱ्या सारखं वरती डेव्हलपमेंट आहे, म्हणजे खाली पांढरी मुळं पण त्या स्टेजची, त्या लेव्हलची गरजेची आहे. मग त्यासाठी पण जी काही पांढरी मुळं वाढणे गरजेची आहे, त्यासाठी तुम्ही त्याच्यात ग्रॅन्युल्स टाकलेली आहे ह्युमिकची, तर त्यामुळे पण तुम्हाला ते उपलब्ध होणार आहे. आता ही जी स्लरी आपण टाकणार आहे, तर ही स्लरी टाकून झाली का जे काही एसओपी येतं आणि एमओपी येतं 1846 आणि म्युरेट ऑफ पोटॅश जे येतं, त्याची पण एक एसओपीची 50 किलो आणि एमओपीची 25 किलो ही खतं पण तुम्ही ढवळून 1 दिवस भिजत घालून ती पण तुम्ही बेडवर किंवा ड्रिपने सोडून देऊ शकता या स्लरीच्या 1 दिवस मागे नंतर. याने परिपूर्ण भोजन तुमच्या फुलं पिकाला जे गरजेचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि वेळोवेळी गरजेनुसार मग जे काही पीक असेल, जे काही फुलं असेल त्यानुसार तुम्ही त्याला रासायनिक खतांचा वापर हा अतिशय कमी गरजेनुसार करू शकता. ठीक आहे. यानंतर आता फुलं पिकांमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे? फुलं पिकांमध्ये तुम्हाला जे काही अडचणी येतात, बरोबर? अडचणींमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, की ॲफिड नावाचा कीड असते. हिरव्या किंवा काळ्या रंगाची बघा ती चिगट असते एकदम. आणि ती पूर्ण चिगट करते. जास्वंदाला चिगट करते, कुठल्याही पिकाला चिगट करत असते. तर ह्या पिकासाठी जे मोनोक्रोटोफॉस नावाचा जो काही घटक येतो, तो तुम्ही 40-45 दिवसातनं एकदा त्याची फवारणी 1 मिली प्रति लिटरने घेऊ शकता. किंवा चिगट सापळे येतात, थ्रिप्स वगैरे यांना चिगटण्यासाठी पिवळ्या रंगाचे सापळे येतात, निळ्या रंगाचे सापळे येतात. निळ्या रंगाच्या सापळ्याला थ्रिप्स नावाच्या किडीची मादा चिटकते आणि पिवळ्या सापळ्याला इतर किडींच्या मादा चिटकत असतात. टार्गेट काय आहे, की मादा प्रत्येक एव्हरेजली 80 ते 4 अंडे एक मादा देऊ शकते एव्हरेजली सगळ्या किडींमध्ये. तर मग ती अंडी किंवा ती पिल्लं थांबावी त्यासाठी मादालाच आपण मारलं किंवा मादालाच आपण आकर्षित करून एका ठिकाणी कोंडलं किंवा चिटकवलं, त्यासाठी आपल्याला ट्रॅपचा वापर केला पाहिजे. येलो ट्रॅप्स 40 ते 80 एकरी, पिवळे ट्रॅप 20 ते 40 एकरी हे आपण वापरले पाहिजे गरजेनुसार. आता फुलं पिकांमध्ये कामकाज करत असताना पाणी व्यवस्थापनकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण की म्हणजे थोडक्यात की डार्क किंवा पाणी धरून ठेवणारी किंवा जास्त पाणी अ, अ, असलेली जमिनीत आपण थोडंसं 1.5 ते 2 फुटाचा बेड करावा. त्याच्यामध्ये ही पिकं लावावी. कारण की जास्त पाणी झालं तर फायटोप्थोरा बुरशी, त्याच्यानंतर फ्युजेरियम बुरशी यांचा प्रादुर्भाव या पिकांना होतो आणि त्यामुळे लेट ब्लाइट म्हणजे डायबॅक आपण म्हणतो, की फुलाची कांडी सडणे किंवा फुलाची फांदी सडणे किंवा फुलं, झाडं पिंगट होणे, पिवळ्या रंगाची होऊन जाणे. तर यामध्ये त्या बुरशांचा अटॅक असतो किंवा निमॅटोडचा कधी-कधी अडचण शक्यतो येते. त्यानंतर स्पायडर माईट. माईट नावाचा कोळी असतो, कीड असते. स्पायडर माईट असतो, रेड माईट असतो, ब्रॉड माईट असतो. हे 2-3 प्रकारचे माईट आपल्या पिकांवर येत असतात. तर त्यासाठी बायफिनाझेट नावाचा एक घटक येतो. तो तुम्ही अर्धा एम-एल तो वापरला पाहिजे. 35 ते 45 दिवसातनं एकदा प्रति लिटर. त्याची तुम्ही फवारणी करू शकता. झाडाला तुम्ही शक्यतो कडू ठेवलं पाहिजे 15 ते 20 दिवसातनं एकदा. अझाडिरेक्टिन किंवा आपण नीम जे म्हणतो त्याचा आपण वापर करू शकतो. त्याचा वापर आपण फुलं पिकांमध्ये करू शकतात. कारण की फुलं पिकं आपल्याला खायची नाहीये. बरोबर? तर फुलं पिकं जास्तीत जास्त आपण कडू ठेवलेली कधी चांगली. भाजीपाला किंवा इतर फळ पिकांमध्ये तिथे एक थोडंसं डिसएडव्हांटेज आहे. का हार्वेस्टिंगला पीक आहे किंवा तोडा चालू आहे फळाचा. तर अशा वेळेस आपण जर कडू औषध वापरलं तर कधी-कधी ते फळ पण कडू होऊ शकतं. बरोबर? पण मग आपल्याला ॲडव्हांटेज फुलं पिकांमध्ये काय आहे, की आपण त्याचा रेग्युलर गरजेनुसार आपण ते आपण करू शकतो.
आता जे काही मी स्लो रिलीज खतं 45 ते 60 दिवसात स्लरी करून वापरा जे सांगितलं तर त्याचा वापर करावाच. अजून एक महत्वाचं की फुलं पिकांमध्ये आपण सारखे तोडे करत असतो, म्हणजे थोडक्यात काय फुलांचा विषय आला तर तिथे फॉस्फरस खूप गरजेचा आहे. बरोबर, म्हणजे 1:4.5:0.5 असं आपण NPK वापरलं पाहिजे. म्हणजे काय, एन जर 1 किलो जात असेल तर तुमचं 4.5 किलोच्या आसपास फॉस्फरस गेलं पाहिजे आणि एन 1:2.5 आहे. म्हणजे 1 किलो नायट्रोजनच्या मागे 2.5 किलो फॉस्फरस आणि अर्धा किलो पोटॅश हे गेलं पाहिजे फुलं पिकांमध्ये. तरच ते गुणोत्तर मॅच होतात. आणि एक 10 ते 15 दिवसातनं एकदा तुम्ही चिलेटेड खतं म्हणजे मायक्रोन्यूट्रंट जे अॅमिनो बेस चिलेट केलेलं मायक्रोन्यूट्रंट असतं ते तुम्ही 10 ते 15 दिवसातनं एकदा ड्रिपने किंवा फ्लड जर चालू असेल तर तुम्ही शिंपडलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाणी भरलं पाहिजे. कारण की जसं आपण चवीनुसार मीठ घेतो थोडक्यात, त्याच प्रकारे मायक्रोन्यूट्रंट सुद्धा चवीनुसार पिकाला गरजेची आहे. मग त्यासाठी स्लरी तर करतोच आहे, पण अधूनमधून आपण अर्धा ग्रॅमने त्याची फवारणी सुद्धा घेतली तर ते फायदेशीर ठरतं. आता यानंतर आपण येऊया भाजीपाला पिकं. तर आता भाजीपाला पिकांमध्ये जी काही मला जवळपास 24 भाजीपाला पिकं तुमच्याकडे होतात. मी त्यांची नावं घेतो. वांगी, सफेद कांदा, त्यानंतर फ्लॉवर, कोबी, मिरची, चवळी, वालपावटा, मुळे, गवार, भेंडी, घोसाळे, शिराळा, चवळ, दुधी भोपळा, डांगर, कारले, काकडी, अळूची पानं, कोथिंबीर, पालक, मेथी, चवळीची भाजी आणि मठ. तर या पिकांमध्ये आपण एक थोडंसं वर्गीकरण करूया. वांगी, त्यानंतर वालपावटा, त्यानंतर कारले, डांगर, दुधी, काकडी, मिरची ही जी पिकं आहेत, बरोबर? तर ह्या पिकांमध्ये जनरली 35 ते 45 दिवसात लागवड केल्यानंतर 35 ते 45व्या दिवशी फुलं येतात. आणि त्या फुलांचं रूपांतर झाल्यानंतर 60 म्हणजे थोडक्यात 65 ते 90 दिवसापर्यंत पहिला तोडा येतो. बरोबर. थोडासा काकडी पिकामध्ये अर्ली येतो. काकडी पिकामध्ये 40 ते 45 दिवसात तोडा येतो. आता ही इनडिटर्मिनेट प्लांट झाली, जी मी 5-6 नावं घेतली. म्हणजे ती काय वेलवर्गीय पिकं झाली. यांचं पॉलिनेशन झालं, नर आणि मादा परागकण आणि हे सगळं ओरी सगळं मिलन होऊन त्यांचं पॉलिनेशन झालं तर फुलाचं फळात रूपांतर होतं. त्यासाठी फॉस्फरस, बोरॉन, कॅल्शियम हे 3 अन्नद्रव्ये गरजेचे असतात. कधी 35व्या दिवशी तिथे ते उपलब्ध पाहिजे. मग आता समजा एखादी फुलं धारणा झाली म्हणजे फुलं उमलली का 48 तासाच्या आत त्यांचं जे काही फर्टिगेशन झालं प्रॉपर तर त्यांचं फुलाचं फळात रूपांतर होतं. नाहीतर ते पिवळं होऊन फुल किंवा ते गळून जातं किंवा फळधारणा प्रॉपर नाही झाली. फुलं चांगली त्यांना ते बोरॉन, कॅल्शियम आणि फॉस्फरस चांगलं नसलं तर ते गळून जातात. परिणामी काय आपल्या उत्पन्नात घट होते. थोडक्यात यावर्षी तुम्ही बघितलं की मिरची पिकांमध्ये किंवा भाजीपाला पिकांमध्ये सारखा पाऊस, बरोबर, आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता न झाल्यामुळे पिकाला लागलेली, झाडाला लागलेली मिरच्या किंवा झाडाला लागलेली फुलं, फळं, भोपळा, जे काही कारलं, वांगी ही गळून पडली किंवा ती सेटच नाही झाली. ती फुलं पिवळी होऊन गळून पडली. त्यांचा देठ हिरवा जो असतो तो गळून पडला. मग अशा वेळेस आपल्याला पहिला जो तोडा येणार होता 45 ते 60 दिवसात तो आलाच नाही. परिणामी आता तुम्ही बघितले, जर कालचा भाव बघितला तर ₹80-90 किलोच्या पुढे मिरची किंवा इतर पिकं गेलेली आहेत. आपण गेल्या 4 वर्षात एवढ्या भावाने बघितला. कारण की पाऊस पण खूप होता आणि वातावरण पण तसं होतं. किडींचा पण प्रादुर्भाव होता. अन्नद्रव्यांची उपलब्धता नव्हती. अशा वेळेस ती अडचण आली. तर यासाठी काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो? बेसल डोसकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. बेसलमध्ये म्हणजे 35 दिवसाच्या अगोदरच आपल्याकडे झाडामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम, बोरॉन यांची उपलब्धता असली पाहिजे किंवा ते साचून झाडाच्या खोडामध्ये ऑलरेडी उपलब्ध असलं पाहिजे. त्यासाठी बेसल डोस पण गरजेचा आहे आणि दिलेली खतं आणि त्यासाठी बॅक्टेरियांचा वापर म्हणजे फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया हा आपण वापरणं खूप गरजेचं आहे. कारण की लागवड केल्यानंतर किंवा रेग्युलर वांगी आणि ही जी काही भाजीपाला पिकं मी जे सांगितली फळं भाजीपाला पिकं त्याच्यात सगळीच आली. मग ही फळं भाजीपाला पिकं यांना जर फळधारणा करणे आहे तर मग अशा वेळेस तिथे फॉस्फरसचा जर बॅक्टेरिया आपण दिला लागवड केल्यानंतर 10 ते 15 दिवसाला तर तो काय करतो, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं जे काही स्थिरीकरण झालंय ते सेपरेट करतो आणि त्यांना पिकाला अवेलेबल करून देतो. मग त्यामुळे काय होतं की पहिल्या 10-15व्या दिवशी जर तुम्ही
फॉस्फरसचा बॅक्टेरिया जर वापरलेला असेल तर पुढे अडचण काही येऊ द्या, ऊन पाऊस वारा गारा काही परिस्थिती असू द्या, म्हणजे मेकॅनिकल डॅमेज सोडून अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली झाली तर तुम्हाला 100% लागलेली फुलं फळं ही सेट होतात, ही फुलाचं फळात रूपांतर होतं आणि त्यानुसार सो ऑन पुढे आपण गरजेनुसार त्यांचा वापर केला पाहिजे. तर याचनुसार जी काही मेथी, कोथिंबीर आणि जी काही 25 ते 45 दिवसात पूर्णपणे हार्वेस्टिंग होणारी जी पिकं आहेत, पालेभाज्या, बरोबर? तर यांना पण जेवढं पान मोठं, जेवढं खोड मोठं, तेवढी ती जुडी मोठी, तेवढं उत्पन्न जास्त, बरोबर? मग त्यासाठी सुरुवातीचा डोस म्हणजे पहिल्या पाण्याच्या वेळेस आपण 1846 किंवा फॉस्फरस युक्त खतांचा वापर केला पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या पाण्याला सुद्धा परत एकदा तो आपण डोस वापरला पाहिजे. म्हणजे फॉस्फरसचा वापर 2दा करणे आणि त्यासोबतच फॉस्फरसचा बॅक्टेरियाचा वापर करणे, पोटॅशच्या बॅक्टेरियाचा वापर करणे, का जेणेकरून तुमचं खोड पण जाड होणार त्या पालेभाज्याचं आणि पान मोठं होणार. जर पान छोटे आणि चिचकुळे राहत असतील, बारीक असे टोकदार राहत असतील तुमच्या पिकाचे, याचा अर्थ फॉस्फरसची कमतरता आहे तुमच्याकडे. मग यासाठी तुम्ही त्या तुमच्या पालेभाज्यांकडे फॉस्फरसची सुरुवातीपासून वापर केला पाहिजे आणि त्या उचलून देणाऱ्या बॅक्टेरियाचा वापर केला पाहिजे, का जेणेकरून पानं मोठी राहतील. पानं मोठी तर जुडी मोठी तर रेट चांगला आणि उत्पन्न चांगलं तर रेट चांगला. तर या प्रकारे तुम्ही यांच्यामध्ये केलं पाहिजे. तर यामध्ये जे काही 2 विषय येतात, कोबी आणि फ्लॉवर म्हणजे पत्ताकोबी आणि कॉलीफ्लॉवर. तर यामध्ये काय असतं, सुरुवातीपासून काय करायचं शेतकरी मित्रांनो, एक 40 ते 50 डिग्री सेल्सिअसचं पाणी आपण घेतलं आणि त्यामध्ये 25 ते 30 मिनिटासाठी आपण हे बिया भिजवायच्या आणि त्यामध्ये 1:10 म्हणजे जर 25 ग्रॅम तुम्ही बी घेताय, म्हणजे साधारणतः हेक्टरी आपण 250 ग्रॅम बी एकरी किंवा 10 गुंठे 5 गुंठे जे काही प्रमाण असेल, आता मला एकदम आठवत नाहीये ते. जर आपण जे काही प्रमाण घेतोय बियांचं, म्हणजे थोडक्यात आपण 250 ग्रॅम बी घेतलंय, तर 250 ग्रॅम बी आपण 30 मिनिटं भिजवलं. त्या 250 ग्रॅम मध्ये 25 ग्रॅम ॲझोस्पिरिलियम हा जीवाणू 25 मिली 25 ते 50 मिली आणि ट्रायकोडर्मा म्हणजे ट्रायकोविन जे आहे, तर ते तुम्ही जवळपास 25 ग्रॅम ही बुरशी त्याच्यात घेतली पाहिजे. त्याने त्यांना ते सीड ट्रीटमेंट होते आणि त्यानंतर त्याची लागण केली पाहिजे. कांद्याला पण असंच आपण केलं पाहिजे. तुमच्याकडे पांढरा कांदा तुम्ही मोठा सफेद कांदा म्हटले, तर ह्या कांद्यासाठी पण ही ट्रीटमेंट करणं खूप गरजेचे आहे. ॲझोस्पिरिलियम हा जीवाणू काय करणार आहे, तुम्हाला नायट्रोजनची उपलब्धता करून देणार आहे, की जेणेकरून सुरुवातीपासून पीक चांगलं वाढेल, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली राहील. मग कांदा असू द्या किंवा कॉलीफ्लॉवर किंवा कॅबेज असू द्या. आणि ट्रायकोडविन किंवा ट्रायकोडर्मा आणि सुमोनॅक्स म्हणजे ही सुडोमोनस यांचा जर वापर आपण तिथे सेम तसा 25 ते 50 ग्रॅम मध्ये जर केला, डेक्स्ट्रोज बेस असल्यामुळे, तर त्याची सीड ट्रीटमेंट झाल्यामुळे नंतर सध्या तुम्ही जर बघितलं, जे कांदा पिकवणारे शेतकरी असतील का, आता 1-1.5-2 महिन्यापासून कांदा लागवड करण्याचा प्रयत्न सर्रास फेल ठरतोय आपला. तर कांदा लागवड ही डायरेक्ट दिवाळीनंतर होणार आहे, कारण की रोपच मरून गेले सगळे. कारण की खूप पाणी होतं आणि त्याच्यामुळे कॉलर रॉट आला, बुरशी आल्या, फायटोप्थोरा फ्युरिम हे बुरशी आल्या आणि रोपं मरून गेली. सगळ्यांचीच पूर्ण भारतभर. तर याचं कारण काय? का तिथे त्या शत्रू बुरशांना मारण्यासाठी मित्र बुरशांचं कल्चरच नाहीये आपल्याकडे. आपण फक्त फवारण्या करतो. M45 किंवा आपण जे काही घटक असतात त्यातले, ते घटकांचा वापर करतो आणि त्याचा वापर करतो. ते टेक्निकली त्यांचा रिझल्ट आहे. आपण कुठल्याही प्रॉडक्टला किंवा कंपन्यांच्या उत्पादनाला नावं नाही ठेवत. पण ते शेवटी केमिकल आहे. ते जिथे पडणार आहे तिथे कॉन्टॅक्ट बेस त्याचा रिझल्ट येणार आहे. जिथे नाही पडलं तिथे ती शत्रुबुरशी वाढणार आहे. आपल्या पिकाला संपवणार आहे. मग त्यासाठी मित्र बुरशांचा वापर आपण सीड ट्रीटमेंटच्या वेळेस आणि लागवड केल्यानंतर पण पाण्याद्वारे, फ्लडद्वारे, ड्रिपद्वारे केला पाहिजे. तसं केलं तर तुमची ही जी काही भाजीपाला पिकांमधली जमीनमध्ये आपण म्हणजे ही जी काही कांदा आहे किंवा कोथिंबीर आहे किंवा ही जी काही चवळी किंवा ही जी काही घोसाळे ही जी काही पिकं आहेत त्यासाठी त्याचा होऊ शकतो. आता ओव्हरऑल या भाजीपाला पिकांमध्ये शेतकरी मित्रांनो, थ्रिप्स, माइट्स, ऍफिड्स यांचा या किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि रोगांमध्ये भुरी किंवा पावडरी मिल्ड्यू आपण ज्याला म्हणतो आणि अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट म्हणजे करपा त्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. तर यासाठी आपण
नायट्रोजन खतांचा वापर हा शक्यतो कमी केला पाहिजे किंवा नाही केला पाहिजे. कारण की सुरुवातीला मी सांगितलंच त्या प्रकारे पिकाला भरपूर प्रकारे पाण्यातनं अन्नद्रव्य नायट्रोजन मिळत असतं. त्यामुळे त्याला स्पेशल दिलं नाही पाहिजे. कारण की होतं काय, आपण नायट्रोजन युक्त खतांचा वापर करतो. त्याचं वॉटर सोल्युबल असल्याने किंवा रासायनिक खत असल्यामुळे पीक उपलब्ध करून घेतलं किंवा अवेलेबल उचलून घेतं, त्याचं अॅमिनो ऍसिड तयार होतं पिकामध्ये. अॅमिनो ऍसिडचं प्रोटीनमध्ये रूपांतर होतं. म्हणजे थोडक्यात प्रोटीन रूपांतर झालं का अन्नद्रव्य न बनवत येणारी जी काही बॉट्स आहेत झाडाची, म्हणजे नवीन शेंडा जो पोपटी असतो तो त्याला अन्नद्रव्य बनवता येत नाही किंवा फळ असतं की त्याला अन्नद्रव्य बनवता येत नाही. ही स्वावलंबी नसणारी जी काही बॉडी पार्ट्स आहेत, तर इथे झाड त्यांना जसं आपण लहान बाळाला काळजी करतो, तसं झाड ही त्याची लहान बाळ आहे, फुलं, फळं आणि शेंडा. तर यांच्याकडे तो प्रोटीन पाठवतो. आता हे प्रोटीन एक्सेस झालं, तर प्रोटीन म्हणजे ही सुक्रोज शर्करा आहे. शुगर कोणाला गोडच लागते, बरोबर? मग याचा फ्रॅग्रन्स किडींना येतो. त्यामुळे किडी तुमच्या फुलावरच, फळावरच किंवा शेंड्यावरच बसतात आणि तिथेच डॅमेज करतात. तुम्हाला क्लिक झालं असेल बघा, की माझ्याकडे येणारी अळी, माझ्याकडे येणारा थ्रिप्स, माझ्याकडे पांढरी माशी, माझ्याकडे येणारी जी काही कीड आहे, ॲफिड आहे, हे सगळे शेंड्यावरच जास्त प्रादुर्भाव करताय. शेंडाच खाऊन टाकताय किंवा अळीला पण म्हणतात, की शेंडा अळी, वांग किंवा इतर पिकांमध्ये येते. कारण की काय, तिथे प्रोटीन पाठवलेलं असतं झाडाने. मग यासाठी न्यूट्रिशन तुमचं गरजेनुसार माती पाणी परीक्षण करून आणि अभ्यास करून किंवा एक टेक्निकल माणसाकडनं तुम्ही घेतलं पाहिजे का काय-काय मी दिलं पाहिजे? काय-काय गरजेचं आहे? काय-काय मी नाही दिलं पाहिजे? आपण दररोज दुकानदाराला विचारणार, दुकानदाराची चुकी नाही याच्यात किंवा कन्सल्टंटची पण चुकी नाही. आपण विचारणार की काय देऊ, काय देऊ, काय देऊ आणि देत असतो आणि ती टॉक्सिसिटी होऊन ते प्रोटीन हाय सुक्रोज शर्करा तयार झाली तर ती पिकाला अडचण येते. आता तुम्ही बघाल, खतं न दिलेली जी झाडं असतात, म्हणजे थोडक्यात बांधावर तिथं जी झाडं उभी आहेत किंवा आपण रस्त्याने चालतो ही सगळी मोठी-मोठी झाडं उभी आहेत. त्यांच्यावर कीड तुम्हाला सापडणार नाही. कारण की त्यांना आपण न्यूट्रिशन जबरदस्ती काही वेगळं दिलेलं नाही ना. ते झाड गरजेनुसार अवेलेबल करून घेते ह्या बॅक्टेरियांसोबत ते सगळं कल्चर तयार करून. तर मग असंच जर आपण ते जर कीड न येणारं झाड, मग कडुनिंबू असू द्या, कुठलंही झाड असू द्या, ते तुम्ही तुमच्या ड्रिपच्या अंडर किंवा तुम्ही तुमच्या शेतीमध्ये तुमच्या वांगे, भेंडी वगैरे पिकाच्या बाजूला त्याच्यावर पण रोग येणार. कारण की ते न्यूट्रिशन तुम्ही डिस्टर्ब करताय. त्यासाठी माती पाणी परीक्षणानुसार आणि तो परफेक्ट चार्ट तुम्हाला माहिती असला पाहिजे, की वांग्या पिकामध्ये कुठलं खतं कुठल्या स्टेजला दिली पाहिजे, एन-पी-के कुठल्या स्टेजला गरजेचं आहे आणि कुठल्याही पिकामध्ये मिरची, चवळी जे काही तुमची पिकं आहेत त्याच्यानुसार तुम्ही ते केलं पाहिजे. यानंतर फळांचा विषय येतो. बरोबर. फळांचा जो काही विषय आहे, तर फळांमध्ये पण शेतकरी मित्रांनो समजा आपण थोडक्यात अजून एक मुद्दा आहे, की आपण गाजर, बीट, मुळा ही पिकं करतो. तर यामध्ये पण 5 ते 10 टन आपण शेणखताचा वापर एकरी केला पाहिजे. त्यानंतर बेसल डोसला 36 केजी एन-पी-के आपण बेसल डोसला वापरला पाहिजे. म्हणजे फोकतो आपण ते आणि त्याच्यानंतर लागवड करतो. त्या बेसल डोसमध्ये एकरी आपण 36 बाय 36 एन-पी-केचा वापर केला पाहिजे. लागवड झाल्यानंतर 45 दिवसानंतर आपण 18-18-18 एन-पी-के हे पाण्यातून दिलं पाहिजे. मग ते ड्रिप असू द्या ड्रिपने किंवा फ्लडने. फोकून दिलं, पाणी भरलं, झाला विषय. म्हणजे गाजर, बीट जी काही खाली येणारी पिकं आहेत, कांदा वगैरे ह्या पिकांना तुम्ही ते दिलं पाहिजे. त्यानंतर फुलं पिकांमध्ये तो विषय सांगायचा राहून गेला, की 6:12:12 म्हणजे 6 ग्रॅम नायट्रोजन, 12 ग्रॅम फॉस्फरस, 12 ग्रॅम पोटॅश ही 3 अन्नद्रव्ये तुम्ही ऑक्टोबर ते जुलैच्या ऑक्टोबरला एकदा आणि जुलैला एकदा तुमच्या फुलं पिकांमध्ये जे काही जास्वंद वगैरे जी काही तुम्ही फुलं पिकं करतात, त्या फुलं पिकांमध्ये सोनचाफा झालं, यामध्ये तुम्ही प्रति रोप हे टाकलं पाहिजे बेसल डोसला. रेग्युलर खतं देत आहोत ती वेगळीच. म्हणजे जे आणि सगळ्यात महत्त्वाचं 15 ते 25 दिवसातनं एकदा तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, बोरॉन यांचा स्प्रे अर्धा ग्रॅम प्रति लिटर घेऊन, अर्धा ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर या सल्फेट खतांचा घेऊन तुम्ही स्प्रेमध्ये पण करू शकता. आणि जर तुम्ही ते स्लरी मी सांगितली त्याप्रमाणे केली तर तुम्हाला ती द्यायची पण गरज नाही. आता यानंतर फळांमध्ये जे काही होतं नारळ, सुपारी, केळी, आंबा, सफेद जाम, लाल जाम, फणस, पेरू, पपनस इत्यादी. आता प्रत्येक वेळेच्या अभावी आपण प्रत्येक पिकामध्ये तर डिटेल घेऊ शकत नाही. ते आपण जसे मीटिंग एक्सटेंड करू त्याच्यात आपण प्रत्येक पिकावरच घेऊ. पण आपण एक्झाम्पल घेऊया नारळ. नारळ किंवा सुपारी. आता याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो,
की वर्षानुवर्ष चालणारी पिकं आहेत, बरोबर? तर यामध्ये पहिल्या वर्षी तुम्ही 10 किलो शेणखत वापरलं पाहिजे. दुसऱ्या वर्षी तुम्ही 20 किलो, 30 किलो, 40 किलो, 50 किलो आणि 5व्या वर्षानंतर दरवर्षी 50 किलो. वर्षातनं एकदा हे बेसल डोसला शेणखत तुम्ही त्या पिकाला दिलं पाहिजे. यानंतर खताचा विषय येतो तर युरिया, जे नायट्रोजनचा सोर्स जे काही आहे 46%. यामध्ये पहिल्या वर्षी तुम्ही 300 ग्रॅम, दुसऱ्या वर्षी तुम्ही 600 ग्रॅम, तिसऱ्या वर्षी तुम्ही 900 ग्रॅम, सॉरी, हे नायट्रोजनचा विषय झाला. पण तुम्ही जर डायरेक्ट युरियाचा जर विषय घेतला तर पहिल्या वर्षी तुम्ही जवळपास 1 किलो, नंतर मग 2.5 किलो, 3.5 किलो, 4 किलो, 5.5 किलो, म्हणजे असं दरवर्षी तुम्ही जवळपास त्याचं अन्नद्रव्याचं प्रमाण, युरियाचं प्रमाण वाढवलं पाहिजे. मग त्यामुळे आपल्याला तेवढं नायट्रोजनची उपलब्धता होते. मग त्यासाठी तुम्ही लिहून पण घेऊ शकतात की 300 ग्रॅम युरिया मला पहिल्या वर्षी वापरणं आहे. त्यानंतर मला 600 ग्रॅम युरिया वापरणं आहे. त्यानंतर मला 900 ग्रॅम युरिया वापरणं आहे. त्यानंतर मला 1.25 म्हणजे 1.25 किलो, सॉरी, 1.25 किलो मला युरिया वापरणं आहे आणि तिथून पुढे मला 1.25 किलो युरिया नारळ किंवा सुपारी या पिकाला दरवर्षी वापरायचा आहे बेसल डोसला. त्याचप्रमाणे सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे P2O5, तर हे पण आपल्याला जवळपास अर्धा किलो पहिल्या वर्षी, 1 किलो दुसऱ्या वर्षी, त्यानंतर 1.5 किलो तिसऱ्या वर्षी, तिथून पुढे दरवर्षी 2-2 किलो आपल्याला वापरायचा आहे. त्याच प्रकारे एमओपी म्हणजे पोटॅश साठीचा जो K2O चा डोस आहे, तो पहिल्या वर्षी 400 ग्रॅम, दुसऱ्या वर्षी 900 ग्रॅम, तिसऱ्या वर्षी 1400 ग्रॅम, चौथ्या आणि 5व्या वर्षी तिथून पुढे 2-2 किलो आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे 2000 ग्रॅम हे प्रति प्लांट आपल्याला या पिकांमध्ये आपल्याला पर प्लांट वापरणं गरजेचं आहे. त्याचनुसार निंबोळी पेंटचा वापर आपण जी काही अडचणी असतात, म्हणजे आता इथे तर आपला फक्त न्यूट्रिशनचा विषय आहे आजचा, पण तरी सांगू इच्छितो की निंबोळी पेंटचा वापर पण आपण गरजेनुसार केला पाहिजे. तसेच यानंतर माझ्या मते आंबा एक पीक घेऊया आपण. तर आंबा पिकामध्ये पण कसं आहे शेतकरी मित्रांनो, NPK जे काही मेजर न्यूट्रिएंट्स आहेत, तर त्यामध्ये पण फर्स्ट इयरला तुम्ही NPK मध्ये जवळपास पर प्लांट आपण 200 ग्रॅम पर्यंत NPK हे वापरलं पाहिजे. दरवर्षी ते आपण 100-100 ग्रॅमने वाढवू शकतो बेसल डोसला. इतर वेळेस तुम्ही रेग्युलर आपण ड्रिपने देतच असतो. तर यामध्ये जवळपास जर आपण विचार केला तर हे वीकली इंटरव्हलने आपण या अन्नद्रव्यांचा जर वापर केलाच पाहिजे आंबा पिकामध्ये. पण सगळ्यात महत्वाचं आंबा झाला, त्यानंतर पेरू झाला, पपया झाला, ह्या पिकांमध्ये जे काही 3-4 स्टेजेस असतात, बरोबर? न्यू फ्लश, त्यानंतर एक महिन्याची ग्रोथ, नंतर फ्लॉवरिंग, त्याच्यानंतर फ्रूट सेटिंग आणि त्याच्यानंतर मग 4 ते 5, 6 जे काही कुठल्या पिकाला गरज असतात. तर ह्या पिकांमध्ये जी सुरुवातीची मी स्लरीचा जो विषय सांगितला, तर या कमीत कमी 2 वेळेस त्या स्लरी वापरणं आहे सल्फेट खतांच्या, आणि गरजेनुसार आपण अन्नद्रव्यांचा वापर माती पाणी परीक्षेनुसार केला पाहिजे. तर ह्या प्रकारे आपण ते तसं केलं पाहिजे. त्यानंतर जे काही बनाना म्हणजे केळी जे पीक आहे, तर केळी पिकामध्ये आपण 150:90:300 म्हणजे 150 किलो नायट्रोजन, 90 किलो फॉस्फरस आणि 300 किलो पोटॅश हा एकरी आपण याचा वापर केला पाहिजे. आणि याचा वापर करत असताना तिसरा महिना, 5वा महिना, 7वा महिना यानुसार आपण यांचा वापर केला पाहिजे. नायट्रोजनचा वापर करत असताना युरियाचा वापर करावा, पोटॅशचा वापर करताना एमओपीचा वापर करावा. तर या प्रकारे आपण ह्या पिकामध्ये घेऊ शकतो. तर केळी पिकामध्ये जी काही 2 अडचणी आहेत, सिगाटोका आणि जो काही बंची टॉप व्हायरस आहे, त्यासाठी मोनोक्रोटोफॉस किंवा गरजेनुसार तुमच्याकडे उपलब्ध असलेली फवारणीचा तुम्ही वापर करू शकता. तर हे थोडक्यात आजचे 5-7 मुद्दे होते जे मी तुम्हाला सांगितले. तर या प्रकारे थोडक्यात त्याचा सारांश जर पाहिला व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. रिबेलो मॅडम, माझ्या मते आपण बऱ्यापैकी 1 तासात आपलं एक्सप्लेनेशन आपण घेतलं आहे. तर इथून पुढे हो आपण सर. चर्चा करावी. सर, तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये आमच्या शेतकरी मित्रांना माहिती दिली, एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये.
आपण इस्रायलला होतात त्या ठिकाणी जी शेती होते आणि शेतकरी ज्या पद्धतीने शेती करतात त्याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना क्लेमी मॅडम अगदी तुमचा आवाज थोडक्यात नाहीये. हॅलो क्लेमी मॅडम. हा हॅलो 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 मॅडम, माझ्या मते माईक म्यूट करावे सगळ्यांनी. मला तुमचा मुद्दा कळाला. इस्रायलच्या शेतीबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे. हो 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 येस येस अगदी थोडक्यात येस नो प्रॉब्लेम. एव्हरीबडी, सगळ्यांनी माईक म्यूट करावा. मला इको येत आहे कारण ओके. मिशेल यांनी कृपया माईक, मिशेल अल्मेडिया यांनी माईक. ओके. तर इस्रायलच्या शेतीचा जर विषय जर आपण घेतला तर खूप जास्त शिकण्यासारखा आहे. पहिले एक तर विषय क्लिअर करून देतो. आपल्याकडे एक संभ्रम आहे का आपल्याकडे 40 टन टोमॅटो होत असेल तर तिथे 400 टन होतो. आपल्याकडे 100 क्विंटल एखादं पीक येत असेल तिथे 400 क्विंटल येतं. असं काही नाहीये. आपल्या एवढंच किंवा आपल्यापेक्षा कमी उत्पादन तिथे येतं. पण सगळ्यात महत्वाचं जे त्यांची जी काही क्रॉपिंग पॅटर्न आहे ते खूप शिकण्यासारखं आहे किंवा त्यांची काम करण्याची पद्धत. थोडक्यात आपण डायरेक्ट कंपॅरिझन करूया. आपल्याकडे पीक लावलं जातं, त्यानंतर हार्वेस्टिंगच्या किंवा आपला जो जेव्हा तोडा असणार आहे म्हणजे हार्वेस्टिंगच्या 2-4 दिवसा अगोदर किंवा 10 दिवसा अगोदर व्यापारी शोधला जातो. थोडक्यात समजा आपण विषय घेऊया, भाजीपाला पीक आहे. मग आता टोमॅटो आहे. टोमॅटो आपण टोमॅटो लागवड केली, सगळं केलं, खर्च केला, 1-1.5 लाख रुपये खर्च झाला एकरी आणि आता पीक हार्वेस्टिंगला रेडी आहे. बरोबर. मग आता आपण मार्केटमध्ये जातो किंवा डायरेक्ट हार्वेस्ट करून पिकअप आपल्या गाडीमध्ये भरून, महिंद्राच्या गाड्यांमध्ये सगळं भरून वाशीला किंवा नाशिक असेल किंवा महाराष्ट्र कुठे पण असेल तिथे सगळं नेलं जातं आणि मग तिथे बोली लागली जाते. बरोबर. मग 100 रुपये जाळी म्हणजे 100 रुपयाला 20 किलो 100 रुपये किंवा 20 किलो 400 रुपये किंवा 20 किलो 50 रुपये किंवा कधी कधी फेकून द्यावं लागतं. अशी चालते टोमॅटो किंवा भाजीपाला पिकांमध्ये. आता याचा कंपॅरिझन इस्रायलशी. आपल्याकडे पण 40 टन उत्पादन होतं, त्यांच्याकडे पण 40 ते 50 टन उत्पादन होतं किंवा भाजीपाला पिकांमध्ये. मिरची असू द्या, टोमॅटो असू द्या, वांगी असू द्या. पण लागवड करण्यापूर्वी पिकाचा रेट हा ठरलेला असतो. तो कसा? तर युरोपियन कंट्रीज जे आहेत, युरोपियन कंट्रीजमध्ये जिथे शेती होत नाही किंवा कमी होते, मग अशा कंट्रीजला पहिले अप्रोच केलं जातं. बरोबर. मग तिथे अप्रोच करून एखादा इम्पोर्टर त्यांचा तिथला जो आहे, मग तो त्यांना सांगतो की मला एवढी मिरची किंवा एवढं वांग किंवा एवढा कांदा किंवा XYZ पीक मला एवढं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रेसिड्यूज किंवा ते 100% ऑर्गॅनिक असलं पाहिजे. रेसिड्यू फ्री वेगळं, ऑर्गॅनिक वेगळं. रेसिड्यू फ्री आपल्याकडे शेती केली जाते. आपल्याकडे एकही माणूस ऑर्गॅनिक शेती करत नाही भारतात. आपल्याकडे रेसिड्यू फ्री शेती केली जाते. म्हणजे काय? फवारलेली औषधं काही पर्टिक्युलर पोस्ट हार्वेस्टिंग इंटरव्हल नंतर ती नाहीशी होतात. पर्टिक्युलर थोडीफार प्रमाणात ती लेवल पर्यंत असतात. बाकीची नाहीशी होतात. त्याला युरोपमध्ये ऍक्सेप्ट केलं जातं. मग त्या प्रकारे फवारणी केलेली औषधं नंतर जवळपास नाहीशी होऊन खूप मायक्रो स्वरूपात आहेत, तर ती रेसिड्यू फ्री फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे फवारणीच नाही, काहीही न फवारता पीक लावलंय आणि ते आलंय, ते हार्वेस्ट केलंय, त्याला ऑर्गॅनिक शेती म्हणतात. त्याच्यावर काहीही फवारलं जात नाही अन्नद्रव्य सोडून. तर ती ऑर्गॅनिक शेती इस्रायलला केली जाते. तर मग त्याच्यात काय केलं जातं की समजा आपण टोमॅटोचा विषय जर घेतला तर एक 2012-13 जेव्हा मी 1-2 वर्ष इथे ऍज अ लेबर काम करत होतो, तर मी आमचा विषय सांगतो. 240 रुपये किलो पुढच्या 14 महिन्यासाठी टोमॅटोचा करार झाला. 240 रुपये किलो. आपल्याकडे 240 रुपये 20 किलोला पण रेट मिळत नाही. मग तिथे 14 महिन्याचा करार झाला. मग आता 240 रुपयांमधनं 96 रुपये आमच्या फार्मरने खर्च करायचे ठरवले. सगळ्या डिपार्टमेंट वाईज म्हणजे लेबर चार्जेस,
खतांचे चार्जेस, औषधांचे चार्जेस, ट्रान्सपोर्टचे चार्जेस सगळं धरून 96 रुपये खर्च. सगळ्यात महत्वाचा 35 ते 40 रुपये खर्च हा मित्र कीटकांवर. मग अशी शेती तिथे केली जाते. म्हणजे पांढरी माशीचा अटॅक आहे तर स्विस्की नावाचा कोळी वापरला जातो. लाल कोळीचा अटॅक आहे तर पर्सिमिलिस नावाचा केळी वापरला जातो. एफिडचा अटॅक आहे तर त्या प्रकारे एफिडियस नावाचा एक भुंगा वापरला जातो. समजा फुलातनं फळात सेटिंग होण्यासाठी, जास्तीत जास्त फळ धारणा होण्यासाठी भुंगा जो आपल्याकडे असतो, जो बांबू वगैरे पोखरत असतो बघा, तर तो भुंगा प्रजातीमधली एक छोटासा भुंगा म्हणजे मधमाशी थोडक्यात वापरली जाते. हे सगळे कृत्रिमरित्या तयार केलेले कीटक आहेत, नैसर्गिक नाही. हे तयार केलेले जवळपास 48 देशांमध्ये ही मित्र कीटक वापरली जातात. जगात 2 कंपन्या आहेत. कोपर्ट ही हॉलंडला कंपनी आहे. ती 27 प्रकारचे मित्र कीटक बनवते. का जिथे फवारणीच्या ऐवजी कीटकांचा स्त्राव केला जातो. ते मित्र कीटक त्यांना शत्रू कीटकांना खातात. आणि कोपर्ट ही 27 प्रकारचे कीटक बनवते हॉलंडला. आणि इस्रायलला बायोबी नावाची कंपनी ती 7 ते 9 माझ्या मते 9 प्रकारचे ती मित्र कीटक बनवते. आणि त्यांचा वापर किडींवर केला जातो. तर अशा प्रकारे शेती होते. पण काय आपल्या आणि त्यांच्यामध्ये फरक काय की 100% सबसिडी कुठल्याही पिकासाठी तुम्ही काही शेती करणार असाल गव्हर्नमेंट ते करते. त्यानंतर एक्सपोर्ट, इम्पोर्ट, प्रोसेसिंग जे काही शेतीविषयक आहे सगळ्यांचा विषय हा गव्हर्नमेंटशी असतो. त्यामुळे होतं काय की शाश्वत शेती, शाश्वत उत्पन्न त्यांच्याकडे आहे. बरोबर. तर हा डिफरन्स आपला आणि त्यांच्यामध्ये आहे. आणि जर मला माहिती आहे की माझ्या पिकाला 240 रुपये किलो भाव मिळणार आहे, मग ते ॲज अ इंडस्ट्री शेती झाली. म्हणजे मी काहीतरी पिकवणार आहे आणि ते एखाद्याला सप्लाय करणार आहे. मला मार्केट दररोज बघण्याची गरज नाहीये. म्हणजे आपल्याकडे ॲज अ इंडस्ट्री समजा कॉम्प्युटर बनवणारी कंपनी आहे. मग त्याला तो कॉम्प्युटरचा बॉक्स, सीपीयूचा बॉक्स, त्याच्यानंतर माऊस हे छोटे-छोटे सगळे पार्ट्स वेगवेगळ्या कंपन्या बनवतात आणि त्याला देतात. आणि मग ते सगळे इंटेल आणि हे सगळे पुढे विक्री करतात. त्याच प्रकारे शेती ही इस्रायलमध्ये केली जाते. म्हणजे सगळं फिक्स आहे आणि सगळं रेडी आहे, ठरलेलं आहे. 1-1.5 वर्षासाठी एवढा-एवढा रेट मिळणार आहे. मग त्यानुसार सगळं केलं जातं. मग तो आपण खर्च पण करू शकतो. इथे आपल्याला ₹2 किलो खर्च परवडत नाही. बरोबर. आणि आपला ₹7-8 ₹12 पर्यंत खर्च होऊन जातो. दरवर्षी वाढत चाललाय तो खर्च टोमॅटो पिकाच्या मागे. तर मग हा विषय आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय तो घेऊया आणि आपण संपवूया. किबूज आणि मोशाव 2 प्रकारचे ग्रुप आहेत इस्रायलमध्ये. किबूज म्हणजे ग्रुप शेती. 1921 ला किबूजची स्थापना झाली इस्रायलमध्ये. किबूजमध्ये मिनिमम 40 ते मॅक्सिमम हजारो शेतकरी असतात. मग ते काय करतात? कोणी 10 गुंठे, कोणी 20 गुंठे, कोणी 1 एकर, कोणी 5 एकर, 10 एकर असे सगळे छोटे-छोटे शेतकरी किंवा मोठे शेतकरी एकत्र येतात आणि एखाद्या संस्थेशी आउट ऑफ इस्रायल किंवा एखाद्या इम्पोर्टरशी युरोपमध्ये किंवा एम्स्टरडॅम वगैरे जिथे पिकं गहूपासून सगळी पिकं इम्पोर्ट केली जातात. ज्यांच्याकडे शेती नाही, इंडस्ट्रियलिस्ट जर्मन जे काही लोक आहेत त्यांच्याशी करार केला जातो आणि मग त्यांना लागणारा सप्लाय, मग तो गहू असू द्या का हॉर्टिकल्चर पिकं असू द्या, अवोकॅडो असू द्या का संत्रा, मोसंबी, डाळिंब असू द्या, द्राक्ष असू द्या. तर ती पिकं ठरवली जातात आणि मग निर्धारित शेतकऱ्यांना ग्रुपमध्ये सांगितलं जातं की तू हे पिकव, तू हे पिकव, तू हे पिकव, तू हे पिकव. आणि येणारा प्रॉफिट हा इक्वली शेअर केला जातो. तर या प्रकारे किबूजमध्ये ग्रुप शेती केली जाते आणि त्यामध्ये फायदा काय असतो त्यांना की एक ट्रॅक्टर घेतला आहे, तो ट्रॅक्टर गरजेनुसार सगळे लोक वापरतात. बरोबर. एक फवारणीचं विमान आहे. बरोबर. म्हणजे एक 10-10, 20-20 गुंठे येऊन समजा 100 एकर क्षेत्र झालंय. मग एअरफोर्स पायलट जो रिटायर आहे त्याला लायसन आहे की जो फवारणी करू शकतो विमानातनं. मग त्यांच्याकडनं फवारणी करून घेतली जाते. म्हणजे काय थोडक्यात उत्पादन खर्च हा 40 ते 60% त्यांच्याकडे कमी होऊन जातो. कारण की मी वेगळी शेती करतोय, बाजूचा वेगळी शेती करतोय, माझा भाऊ वेगळी शेती करतोय, बाजूचा शेतकरी वेगळी शेती करतोय. प्रत्येकाकडे वेगवेगळे ट्रॅक्टर. म्हणजे ग्रुपमध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाचा वेगळा ट्रॅक्टर म्हणजे 4 लोकांचे 4 ट्रॅक्टर झाले. म्हणजे ₹4,00,000 ₹7,00,000 तो खर्च वाढला प्रत्येकाचा. पण जर चौघांनी मिळून एकच ट्रॅक्टर घेतला, तर 7 चोक 28, 28 लाखातला खर्च 7च लाख आला. बरोबर. म्हणजे 70 ते 80% खर्च तुमचा तिथेच कमी झाला. या प्रकारे ग्रुप शेती तिथे गव्हर्नमेंट वेल ऑर्गनाइज्ड किबूज नावाच्या संस्थेद्वारे केली जाते. दुसरा जो ग्रुप आहे तो मोशाव नावाने ग्रुप आहे.
तर त्या मोशाव नाव म्हणजे तो आपल्यासारखी शेती, इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल फार्मर्स, छोटे मोठे, त्यांचं सगळं इंडिव्हिज्युअल. पण मग त्याच्यामध्ये ते 1940 ला त्यांनी चालू केलं. मग त्याच्यामध्ये आपल्यासारखे शेतकरी आहेत. तर प्रत्येकाचा बांध वेगळा, प्रत्येकाची शेती वेगळी. या प्रकारे 2 प्रकारे तिथे शेती केली जाते. सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा, की कामाला महत्व आहे. शेतीच्या कामाला महत्व आहे. आपल्याकडे लग्न सराई, दहावे, दसरे, सगळे दिवाळी, सगळे सण वगैरे साजरे केल्यानंतर किंवा वेळ मिळाल्यानंतर आपण फवारणीकडे किंवा पिकाकडे लक्ष देतो आणि नंतर आपण पुढे काम करतो. तर तिथे तसं नाही आहे. सकाळी 5:30-6 पासून कधी-कधी तिथे 1, 2, 3 महिन्याचा पिरियड असा असतो, की 8:30-9 ला रात्री सूर्य मावळतो. म्हणजे एवढ्या सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा म्हणजे एवढ्या लेट पर्यंत शेती चालू असते किंवा रात्री पण शेती चालू असते. म्हणजे थोडक्यात काय का सकाळी 5:30-6 पासून सूर्य उगवल्यापासून जर कॉन्सन्ट्रेशन शेतीकडे आहे, तर ते शेतीकडेच आहे. बाकीचे प्रिफरन्सेस म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स हे शेतीला किंवा शेतीच्या कामांमध्ये दिलं जातं, की त्यामुळे मग त्यांच्याकडे रोगराई, किडी ह्या सगळ्या अडचणी कमी असतात. आणि एन-पी-के खतं सुद्धा ग्रॅममध्ये दिली जातात. आपल्याकडे एन-पी-के खतं तर टनेजमध्ये दिली जातात. म्हणजे 100 ग्रॅम एन-पी-के आपण ते देत आहे, तर आपण 1000 किलो देतो. तर या प्रकारे तिथे शेती केली जाते. त्यानंतर तिथे वर्षानुवर्ष तिथे पाऊस होत नाही. त्यामुळे सी ऑफ गॅलिली नावाचा एक भाग आहे. तिथे गोड्या पाण्याचा म्हणजे समुद्र आहे. तिथेच एक भाग गोड पाण्याचा झालेला आहे. म्हणजे तिथे एक त्यांची हे आहे. येशू ख्रिस्तांना त्यांनी रिक्वेस्ट केली होती, का आम्हाला पाणी नाही, गोड्या पाण्याचा सोर्स नाही जगण्यासाठी हे ते तर. मग ते त्यांनी चालत जाऊन एक भाग पाण्यावर चालत जाऊन त्यांनी एक भाग गोड्या पाण्याचा करून दिला होता, असं ते लोकं सांगतात. त्याला सी ऑफ गॅलिली असं म्हणतात. तर तिथून पूर्ण सर्व शेतकऱ्यांना पाण्याचा सोर्स म्हणजे तिथून सगळ्यांना पाणी वॉटर सप्लाय आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी सगळ्यांना. कारण की इथे नदी किंवा वॉटर सोर्सेस नाही. गोड्या पाण्याचे. आणि मग 5-5 शेतकरी मिळून एक शेततलाव असतो छोटासा. तिथून ते विकत पाणी वापरतात. 1ही लिटर पाणी फुकट नाही. 1ही ग्रॅम माती फुकट नाही. प्रत्येक गोष्टीचा कर किंवा प्रत्येक वापर माती, पाणी यांचा पैसा हा आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. त्यांना, इस्रायलींना. त्यामुळे त्यांना त्या मातेचं, त्या पाण्याचं महत्त्व आहे. त्यांना फुकट किंवा वारसा हक्क काहीही भेटलेलं नाही. त्यामुळे ते सिरियसली रेट मिळेल किंवा ॲज अ इंडस्ट्रियलिस्ट किंवा मला पैसे होतीलच याच हिशोबाने ते शेतीमध्ये उतरतात. त्या हिशोबाने ते कामकाज करतात. येस मॅडम. थोडक्यात या प्रकारे तिथे शेती चालते. माझ्या मते बऱ्यापैकी आपण ही माहिती घेतली आहे. थँक सर. खूपच हॅलो, येतो आवाज? येस. माझा आवाज येतो? हां. तर खूपच सोप्या भाषेमध्ये आपण आम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि खरोखरच सर असं वाटलं, की आम्ही इस्रायलला जायला पाहिजे. तिथल्या शेतीची माहिती आम्ही मिळवायला पाहिजे. म्हणजे आमची जी शेती आहे, ती शेती आम्ही व्यावहारिक स्वरूपाची करू. आज जी निर्वाह स्वरूपाची आहे, ती न करता आणि अधिकाधिक आम्ही पीक काढण्याचा तिथून आम्ही प्रयत्न करू. आपल्या Google Meetला आपण टायमर लावलेला होता आणि म्हणून आपल्याकडे थोडासाच वेळ आहे. तर कोणाचे प्रश्न असतील तर आपण एखाद दुसरा प्रश्न घेऊया आणि मग आभार प्रदर्शनाकडे जाऊया. तर तुम्ही आम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये माहिती सांगितलेली आहे. अगदी सहज आम्हाला कळेल अशा भाषेमध्ये ती सांगितलेली आहे आणि आम्हाला आमच्या शेतकऱ्याला नक्कीच त्याचा वापर होणार आहे आणि ते उपयोग करणार आहेत ह्याच्याविषयी अजिबात वाद नाही आणि तो मोठोच ठेवून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर पटकन कोणाला प्रश्न असतील एखाद दोनच आपण घेऊया, नसतील तर आपण आभार प्रदर्शनाकडे जाऊया. कारण आपला जो टायमर लावलेला आहे त्याच्यामध्ये फक्त 10 मिनिटं आपल्याकडे उरलेली आहेत. दुसरं असं की तुम्हाला एक फीडबॅक लिंक पाठवली जाईल ग्रुपवरती आता जो प्रोग्राम चालू आहे तिकडे. तर तो फीडबॅक आपण प्लीज भरा. म्हणजे आम्हाला आमचा जो कार्यक्रम आहे तो अजून सुधारायला पाहिजे. अजून ह्याच्यामध्ये किती वेगवेगळे विषय आणायला पाहिजे तर त्या पद्धतीने आम्ही आणू शकू. कोणाला आहे प्रश्न शेती संदर्भात? मला वाटते कोणाला प्रश्न नसतील कारण असते तर विचारलं असतं. मी जॉना मॅडमना रिक्वेस्ट करते की जॉन हां मॅम मी बरकन बोलून घ्या. हो लुपिन फाउंडेशन मधनं बोलतोय.
मॅम, हा. शेतकऱ्यांनी गांडूळ खताचा उपयोग करावा यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसं करता येईल आणि त्यांना खत तयार करावं त्यासाठी कसं प्रोत्साहन करता येईल बरं? सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आपण सर त्यासाठी कसं आहे की अवेअरनेस खूप गरजेचा आहे. बरोबर. तुमचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना त्या कशासाठी म्हणजे कसं करता येईल, बरोबर. तर गांडूळ खत ही खूप सोपी प्रोसिजर आहे तयार करणं. हे आपण स्वतःही तयार करू शकतो आपल्या शेतामध्ये. आपला काडी कचरा आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याचे सोप्या प्रोसिजर ह्या फ्रीली YouTubeवर अवेलेबल आहेत. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. पण त्याचा अभ्यास खूप गरजेचा आहे. म्हणजे समजा तुमच्याकडे संस्थाद्वारे तुम्हाला काही अवेअरनेस करता आला. मग फार्मर मीटिंग्स घेता आल्या, तर त्याद्वारे तुम्ही त्याचा अवेअरनेस क्रिएट करू शकता. हॅलो हॅलो थँक्यू सर. हा बोला. हॅलो, हा मी गोम्स बोलतो. मॅडम, मला असं सांगायचं आहे की पुढच्या वेळेला आपल्या वसईमध्ये जी माती आहे आणि त्या वसईच्या मातीचे जे गुणवैशिष्ट्य आहेत त्याच्यानुसार इथं आपल्याला काय लागवड करता येईल ह्या संबंधाने जर पुढचं जर आपण टॉक ठेवला तर चांगलं होईल असं मला वाटतं. खूपच छान सर. फीडबॅक फॉर्म आता आपल्या चॅटबॉक्स मध्ये येत आहे. जॉर्डिनला मी विनंती करते की जॉर्डिनने फीडबॅक फॉर्म जो फॉर्म आहे तो चॅटबॉक्स मध्ये ठेवावा, पाठवावा. ओके, थँक्यू. ओव्हर टू जॉना मॅडम. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आजचा हा सुंदर कार्यक्रमाचा सांगता करत असताना आपण सर्वप्रथम देवाचे आभार मानूया की देवाने ही सुंदर दुपार आपल्यासाठी उपलब्ध करून दिली. बरेच शेतकरी दुपारचे आराम करण्याच्या वेळेत ह्या वेळेचा सदुपयोग करून घेत आहेत. देवाने ही सुंदर वेळ आपल्याला दिली तर त्याचे आपण प्रथम आभार मानूया. त्याचप्रमाणे पंकज परदेशी सरांनी एवढ्या सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये हे शेतीविषयक माहिती दिली. आम्ही शेतकरी नसलो तरी ह्या शेतीशी जुळलेलो आहोत आणि ह्या गोष्टी आम्हाला ऐकायला खूप बरं वाटलं. सर, तुमचं मार्गदर्शन नक्कीच शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे. तुमच्या ह्या सखोल ज्ञानाबद्दल आणि तुमच्या सुंदर वाणीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. अगदी खरंच खूप मनाला भावण्यासारखं हे आजचं तुमचं सत्र होतं. विद्यार्थ्यांना मात्र ह्यातला बराचसा फायदा होणार आहे, कारण एवढं डिटेल अभ्यास आम्हाला पुस्तकात वाचून कळला नसता. आणि जे बिगर शेती आहेत, आम्ही शिक्षक जे आहोत, आम्हाला सुद्धा आमच्या ज्ञानामध्ये खूप अशी भर पडलेली आहे. तर सर्व कॉलेज ज्ञानदीप परिवारातर्फे आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाची मुख्य सूत्रे जी आहेत किंवा ह्याची मनीषा जी आहे ती आमच्या ज्ञानदीप मंडळाची होती. आमचे ज्ञानदीप मंडळाची संपूर्ण टीम, आमचे प्रेसिडेंट फ्रान्सिस सर, व्हाईस प्रेसिडेंट वेलेरियन सर, जोसेफ सर, त्याचप्रमाणे टोनी सर आणि स्टॅनी सरांनी ह्यांच्याच पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे. ह्यांचे आणि इतर मंडळातील सदस्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. त्याचप्रमाणे IT साठी इग्निशियस सरांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे. त्यांचेही आम्ही आभार मानतो. खास आभार मानायचे म्हणजे संपदा मॅडम आणि जॉर्डिन सर. ह्यांनी बॅनर बनवण्यापासून लेटर तयार करण्यासाठी खूप मदत केलेली आहे. सर, मॅडम, तुमचेही आम्ही आभार मानतो. आमचे प्रिन्सिपल सर जे आमच्या पाठीशी नेहमी असतात आणि त्यांचा सपोर्ट जो आहे त्यामुळे आम्हाला हे नवीन कार्यक्रम करण्यास एक ऊर्जा मिळते. सर, आपलेही मनपूर्वक आभार. व्हाईस प्रिन्सिपल सुभाष सर, त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आमच्या क्लेमी मॅडम, RD विभागाच्या प्रमुख, त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. मॅडम, आपलेही आभार. तसेच आमचे सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, आज जे उपस्थित होते ते विद्यार्थी आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जर ह्या कार्यक्रमाला नसतात तर ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली नसती. तसाच आजचा हा कार्यक्रम घडवण्यासाठी डॉक्टर हिरे आणि दीपक ठाकरे
ह्यांनी खूप मदत केलेली आहे. विशेष क्लेमी मॅडम कडनं आपले आणि तसंच ज्ञानदीप परिवाराकडनं, सेंट जोसेफ कॉलेजकडनं आपणा सर्वांचे खूप खूप आभार. शेवटी कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर चूकभूल द्यावी घ्यावी आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू जॉना मॅडम, थँक्यू सो मच. आणि मला खरोखर ह्या ठिकाणी आनंद होत आहे. मॅनेजमेंट आमच्या पाठीशी असतं, प्रिन्सिपल आमच्या पाठीशी असतात आणि पूर्ण टीम आमची सेंट जोसेफची पाठीशी असते. म्हणून आम्ही असे हे कॉलेजचे प्रोग्राम जे आहेत ते करू शकतो. समाजासाठीचे प्रोग्राम आहेत ते करू शकतो. पुन्हा एकदा आपण सर्व दुपारची वेळ असून सुद्धा, झोपेची वेळ असून सुद्धा आपण ह्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपणा सहभागीतांचे आभार आणि खास आभार परदेशी सर तुमच्यामुळेच आमच्या सर्व लोकांना अगदी शेतीबाबतच्या बारकाव्याची माहिती मिळाली, ज्याच्यावर आम्ही दुर्लक्ष करतो. त्या गोष्टी आम्हाला ह्या ठिकाणी लक्षात आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा फीडबॅक लिंक जी आहे ती पोस्ट केलेली आहे. प्लीज तुम्ही ते फीडबॅक आम्हाला द्या, म्हणजे त्याचा वापर आम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी करता येईल. थँक्यू सो मच. प्रिन्सिपल सर, त्यांनी सर आपण कार्यक्रम संपवत आहोत इथे. येस मॅडम. कोणाला काही सांगायचंय, बोलायचंय? थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. परदेशी सर, थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच हा कार्यक्रम, जरी ही टर्म खूप कठीण असली तरी सोप्या भाषेमध्ये तुम्ही सांगितलेली आहे. थँक्यू ऍक्च्युली मॅडम हा विषय 2-3 दिवस बसल्यावर कम्प्लीट करता येईल मला. थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. बरोबर. त्या हिशोबाने ज्ञानदीप मंडळ व आपलं सेंट जोसेफ कॉलेज व पूर्ण कमिटी मेंबर, धन्यवाद मला वेळ दिला इथे बोलण्याबद्दल. चल, मी आता एक्झिट होतो. येस. थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. कोणाला काही सांगायचंय, बोलायचंय, विचारायचं आहे? मॅडम मीटिंग आपण एंड करत आहोत. आपला वेळ संपलेलाच आहे सर. आपण 2 मिनिटांमध्ये आपला वेळ संपतोय आणि म्हणून आपण थोडस गतीमध्ये गेलो नाही तर लिंक क्रिएट करावी लागली. हॅलो, गोम्स बोलतो. गोम्स. मी आताच मागे म्हटलं होतं हो सर. वसईची जी त्याच्यावरती उपाय असा आहे, आपण आधीचं जे वर्कशॉप घेतलं सर, आधी आपण वर्कशॉप घेतला ना, तो माती परीक्षणावरती घेतला. पण झालं काय, त्यानंतर पाऊस लागला आणि आपलं जे माती परीक्षण करायचं ठरवलेलं आपल्या कॉलेजच्या पुढाकाराने, तर ते राहून गेलं. आपण एप्रिल महिन्यामध्ये माती परीक्षणा संदर्भामध्ये सूचना तशी व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवली जाईल आणि मग माती परीक्षण आपण करूया सांगितलेल्या पद्धतीने. ती माती आपली लॅबोरेटरीत जाईल, चेक करून येईल आणि जे NPK किंवा इतर मूलद्रव्य अन्नद्रव्य किती आहेत, कशी आहेत, ह्याचं आपल्याला मोजमाप मिळालं की आपल्याला योग्य प्रकारे पिकं कोणती घेता येतील आणि आपल्याला नेमकं असलेल्या पिकांना काय देता येईल ह्याची माहिती मिळेल. पण त्याच्यासाठी पाणी आणि माती परीक्षण अतिशय महत्वाचं. प्लीज. तर ते मला असं सांगायचं होतं की मातीचं परीक्षण झाल्यानंतर आपल्या वसईमध्ये जे होईल त्या रीतीने, आता मला असं कसं सांगायचं की कोकणाची आपली जे हवामान आहे सारखंच आहे. आता तिथं मिरी लागवड होते, मिरची, मसाल्याचा पदार्थ. आज आपला वसईचा जो शेतकरी आता हल्ली कुठली शेती करत, तुम्ही म्हणाला की शिक्षक वर्ग, उत्तर वसई, फक्त आमची निर्मळची आणि गाचची लोक शेती करतात. तर मला वाटतं की ही जी मिरीची लागवड आहे, म्हणजे मिरी म्हणजे आपण तिखट ते वापरत येत नाही, मिरी पावडर म्हणतो ना, ती कोकणामध्ये होती. आणि ती जर वसईमध्ये केली ना, तर जो शेतकरी आता बसून आहे, कंटाळलेला आहे, तो शेतकरी आपल्या वसईमध्ये मिरीचं उत्पादन घेऊ शकतो असं मला वाटते. तर ह्या रीतीने आपल्याला जर आपण जमिनीचं जर बघितलं गुणवत्ता काय ती, तर आपण ठरवू शकू. हा सर, आणि त्यात तो प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे आणि म्हणून मागचा शेतकरी मेळावा जो झाला सर, तो आम्ही माती परीक्षणावरती घेतला आणि मग आज आम्ही घेतला तो त्याच्या पुढची स्टेप, एक पायरी पुढे. आपलं कोणाचंही माती परीक्षण न झाल्यामुळे आम्हाला त्याच्यावर सखोल असं बोलता आलेलं नाही.
तर आपण साधारणपणे मार्च एप्रिल मध्ये माती परीक्षण आपला जो शेतकरी ग्रुप आहे त्याच्यावरती टाकला जाईल सेंट जोसेफचा, आणि त्यानंतर आपण सांगितलेल्या दिवसामध्ये ती जर माती आपण आणून दिली तर मग आम्ही पोचवायची व्यवस्था कृषी विज्ञान केंद्रामध्ये करू. तसं माती परीक्षण विवा कॉलेजला करू शकतो आपण, पाणी परीक्षण आणि माती परीक्षण, पण त्यांचे रेट जे आहेत ते आपल्याला तपासून बघावे लागतील. तर आपण ते करू शकतो. त्याच्यासाठी सगळ्यांचंच सहकार्य गरजेचं आहे. एकात्मिक परीक्षण जे आहे ते झालं Thank you. तर मात्र खूप काही होऊ शकतं. आणि गटशेती Okay. महत्वाची आहे येत्या काळामध्ये. ओके, थँक्यू मॅडम.